बाळासाहेब लिंबिके यांच्या माध्यमातून आपण गोष्ट सांगताना या विषयावर आपण हे चर्चासत्र वेबिनार घेतो आहोत। तसं पाहिलं तर प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा हा मौखिक पद्धतीने सुरू झालेला आपणाला दिसून येतो। ज्ञान हे एका पिढीकडून पिढीकडे गुरु शिष्याच्या माध्यमातून गुरुने शिष्याला दिला आणि ही मौखिक परंपरा पुढे सुरू झाली। आणि हे सर्व जे ज्ञान आहे ते मौखिक असल्यामुळं प्राचीन काळामध्ये श्रुतीसारखे ग्रंथ निर्माण झालेले आपल्याला या मौखिक परंपरेतून दिसून येतात। त्याचबरोबर आपण भक्ती संप्रदायामध्ये जर पाहिलं तर आपल्याला काही अभंग दिसून येतात की मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्षे ओळला गहिनीने प्रती गहिनीने निवृत्ती नाथा दिले असं आणखीन प्राचीन साहित्यामध्ये सुद्धा हे संदर्भ आपल्याला दिसून येतात। पण हे सगळं गूढ ज्ञान सामान्य जनापर्यंत कसं आणायचं म्हणून मग कथेची गरज भासलेली असावी आणि याच्यातून मग रामायण महाभारत यासारख्या इतिहास म्हणवल्या जाणाऱ्या रचना गोष्टी रूपाने सामान्यपर्यंत आल्या। गोष्ट ही प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। अशा अनेक गोष्टी कथा संतांनी आपल्या कीर्तनातून सांगून प्रबोधन केलेले हा प्रबोधनाचा इतिहास सुद्धा गोष्टीच्या मार्फत झालेला आपल्याला दिसून येतो। तर आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपण आजी आजोबा यांच्या माध्यमातून या गोष्टी ऐकत आलेलो आहोत आणि आपल्या आजी आजोबाकडे हा गोष्टीचा खजिनाच भरलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं आपण आपल्या आजी आजोबांच्या समोर सगळ्या मुलांचा गराडा असलेला आपल्याला दिसून येत होता पूर्वी। परंतु औद्योगिकरणाने समाज रचनेमध्ये सुद्धा बदल झाले आणि मग गोष्टी सांगणारे ऐकणारे यांची संख्या कमी झाली। मुळातच मुलांना गोष्टी सांगायला आवडतात, त्यांना मजाही वाटते। गोष्टीमुळे मुलांचं निखळ मनोरंजन होतं आणि केवळ एकाच उद्देशासाठी मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं आपण म्हणत असतो। हा सगळा प्राचीन काळाचा गोष्टीचा कथेचा इतिहास आपण पाहिला। पण याचा भाषा विकासासाठी आपल्याला काय उपयोग करून घेता येतो याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की आपल्याला ज्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत या अध्ययन निष्पत्तीच्या आधारे आपल्याला अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपल्याला अध्यापन करायचं आहे। साधारणतः जर आपण पाहिलं तरी 1 ते 5 मध्ये अशा 78 अध्ययन निष्पत्ती 1ली ते 5वी मध्ये असलेल्या दिसून येतात आणि त्या 1ली ते 5वी मधल्या 78 अध्ययन निष्पत्तीपैकी 14 अध्ययन निष्पत्ती अशा आहेत की ज्या गोष्ट या एकाच सूत्राभोवती एकवटलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा 6 ते 8 मध्ये 55 अध्ययन निष्पत्ती आहेत त्यापैकी 10 ते 11 अध्ययन निष्पत्ती पुढे त्याचा स्पॅन वाढून कथेच्या माध्यमातून ह्या 10 ते 12 अध्ययन निष्पत्ती आपल्याला गोष्टीच्या माध्यमातून साध्य होऊ शकतात। अशा पद्धतीची ह्या गोष्टीचं महत्त्व आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने गोष्टीचा शनिवार सारखा उपक्रम सुरू केलेला आपल्याला दिसून येतो। तसं पाहिलं तर गोष्टी सगळ्यांनाच आवडतात, मग त्या लहानपणी आजीने सांगितलेल्या असतील किंवा पौराणिक देवदेवतांच्या गोष्टी असतील किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत भाऊ बहिणींनी गच्चीवर जाऊन भूतप्रेतांच्या सांगितलेल्या गोष्टी असतील किंवा मनाला हुरहुर लावणाऱ्या अर्धवट हळव्या वयात ऐकलेल्या प्रेमकथा असो किंवा मोठेपणी समोर येणाऱ्या यथार्थवादी असो। अलीकडच्या काळामध्ये नातवांना तोंडून स्पायडरमॅनच्या गोष्टी भलेही कळत नसल्या तरी आजी आजोबांना गोडसर अशी ह्या गोष्टी आहेत। तर या गोष्टीच्या संदर्भात आपण गोष्टी सांगताना काय काय काळजी घ्यावी, काय काय करावं, ते कशी गोष्ट का सांगावी, कशी सांगावी, त्याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे प्रत्यक्ष बालशिक्षणामध्ये आपल्याकडे अनेक लोकांनी प्रयोगशील शिक्षकांनी प्रयोगशील वक्त्यांनी
आपल्याला सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असे उत्तम प्रयोग ताराबाई मोडक, सिंधुताई आंबिके यांच्या माध्यमातून झालेले आपल्याला दिसून येतात. अलीकडे क्वेस्ट सारखी संस्था, क्वालिटी एज्युकेशन ट्रस्ट नावाची संस्था गोष्टरंग सारखा अत्यंत स्तुत्य आणि महत्वाचा उपक्रम राबवताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपल्याला या 1 ते 5च्या 14 अध्यय निष्पत्ती आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून साध्य करता येतात. आणि त्याचबरोबर 6वी ते 8वीच्या किमान 10 ते 12 अध्ययन निष्पत्ती आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून साध्य करता येतात. आणि म्हणून गोष्ट या विषयावर आम्ही या ठिकाणी आजचा वेबिनार गोष्ट सांगताना घ्यावयाची काळजी, काय काय घ्यावं, कुठल्या गोष्टी निवडाव्या, त्या वयानुरूप कशा निवडाव्या याच्या संदर्भात आपल्याला आजचे प्रयोगशील मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबिके हे आपल्याशी सर्वांशी संवाद साधणार आहेत. तर याच्या संदर्भात आपलं पुढच्या तासभरामध्ये आपल्याला या गोष्टीच्या संदर्भातलं अत्यंत सूक्ष्मातली सूक्ष्म माहिती मिळणार आहे. आणि या सर्व उपक्रमाला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आमच्या संस्थेचे प्राचार्य आदरणीय अनिल मुरकुटे सर हे आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात आणि अशा नवनवीन गोष्टी, नवनवीन कल्पना राबवण्यासाठी सतत पाठीशी असतात. तेव्हा आजच्या या गोष्ट सांगताना या वेबिनारमध्ये मी संस्थेचे प्राचार्य आदरणीय अनिल मुरकुटे सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आणि त्यानंतर मग बाळासाहेब लिंबिकेचा परिचय या ठिकाणी दिला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष गोष्ट सांगताना हे वेबिनार आपण प्रत्यक्ष सुरुवात करतो. तांत्रिक अडचणीमुळे थोडासा उशीर झालेला आहे, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सन्माननीय प्राचार्य आणि मुरकुटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. आदरणीय मुरकुटे सर. धन्यवाद माने सर. सर्वांना माझा नमस्कार. गोष्ट सांगताना या विषयावर आयोजित केलेल्या आजच्या वेबिनारला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख मार्गदर्शक श्रीमान बाळासाहेब लिंबिके सर, जे सांगलीवरून आपल्यामध्ये उपस्थित आहेत, अत्यंत प्रयोगशील मुख्याध्यापक आणि आपल्या बालभारतीचे सन्माननीय सदस्य ते आहेत. तर डाएटचा प्राचार्य यांना त्यानुसार मी आपलं लातूर जिल्हा आणि टीम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या वेबिनारला उपस्थित असलेले आणि मराठी विभागाचे, डाएटच्या मराठी विषय विभागाचे प्रमुख सन्माननीय मुकुंद दैफळे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने SCERT माध्यमातून जो गोष्टींचा शनिवार हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचे जिल्हा समन्वयक आणि माझे मित्र डॉक्टर योगेश सुरवसे सर, त्याचबरोबर आजच्या या वेबिनारला उपस्थित असलेले माझे मित्र आणि सन्माननीय ज्येष्ठ अधिव्याख्याता राजेंद्र गिरी साहेब, माझे दुसरे मित्र श्रीमान विजयकुमार सायगुंडे साहेब, आपल्या सगळ्यांच्या भगिनी आणि ज्येष्ठाधिव्याख्याता डॉक्टर भागीरथी गिरे मॅडम, त्याचबरोबर वेबिनारला उपस्थित असलेले आमचे ठाकूर सर, कांबळे सर, शेख शरीफ सर, त्याचबरोबर मराठी विभागाचे आणि या वेबिनारचं होस्ट करत असलेले आमचे मराठी विषयाचे विषय सहाय्यक सन्माननीय रमेश माने सर, आमचे दुसरे मराठी विषयाचे सन्माननीय विषय सहाय्यक प्रभाकर हिप्परगे सर, आणि आपल्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा एक तांत्रिक कणा असलेले आपले सतीश सातपुते सर, भामरे सर, जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू भगिनींनो. खरं तर गोष्ट सांगताना याच्यामध्ये गोष्ट ऐकताना हेही अभिप्रेत आहे असं मला वाटतं. आणि गोष्ट म्हटलं की बालपण, बाल्यावस्था, बालकांचं मनोविश्व आणि ती मनोरंजकता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनोविश्वामध्ये जागृत व्हायला लागतात. याचा अर्थ असा आहे की गोष्ट म्हणजे बालपण आणि बालपण म्हणजे गोष्टी, हे समीकरणच आहे. आणि बालपण कोणाला आवडत नाही हो. पुन्हा एकदा जर बाल वय आपल्याला मिळत असेल, बाल्यावस्था मिळत असेल, तर लहानपण देगा देवा, जसं कवीने म्हणलेलं आहे, मुंगी साखरेचा रवा, हे सगळं आपल्याला खूप आवडतं बालवयामध्ये. आता रमेश माने सर म्हणाले तसं आपल्या सगळ्यांना गोष्ट म्हटलं की आपलं बालपण आवडतं, आपलं आजोळ आवडतं, आपले आजी आजोबा, आपले मामा, आपले काका, आपले सगळे वयस्क आवडतात.
आणि एक भावनिक विश्व असं उफाळून यायला लागतं. मन उत्साही व्हायला लागतं, हवं हवंसं वाटायला लागतं आणि मुलांना मग ह्या भावविश्वामध्ये रमायला लागतं. त्याचं अत्यंत जिवंत उदाहरण म्हणजे आज सर्वात पहिल्यांदा या वेबिनारला जर गर्दी कोणी केली असेल जॉईन व्हायची, तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी, म्हणजे त्यांना गोष्ट हा शब्द ऐकला की आज काहीतरी गोष्ट आहे, सांगितली जाणार आहे, ह्या उत्साहानं सगळे लेकरं आपल्या या वेबिनारमध्ये सुरुवातीला जॉईन झालेले होते. किती आनंद असतो, किती आस, किती आकर्षण असतं गोष्टीचं बघा. मुलांचं आकर्षण हे आपण त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी उपयोगी आणत असतो. हेच आपलं खरं व्यावसायिक आणि शिक्षकी कौशल्य आहे. आणि म्हणून रमेश माने सर म्हणाले तसं गोष्टी ह्या केवळ मनोरंजनासाठीच असतात असं नाही, गोष्टी ह्या प्रेरणादायीच असतात असं नाही, तर गोष्टी ह्या भाषिक विकास घडवून आणण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरत असतात. म्हणून मराठी विषयाचा आणि मुलांचा भाषिक विकास घडवून आणण्यासाठी आपण या गोष्टीचा उपक्रम किंवा गोष्टींचा शनिवार असेल किंवा आजचा आपलं वेबिनार गोष्ट सांगताना गोष्ट ऐकताना असेल, तर ह्या सगळ्यांचा कशा पद्धतीनं आपण शिक्षकांना त्यांना वापर करून घेऊ शकतो यावर सविस्तर असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये बाळासाहेब सर उपस्थित झालेले आहेत. खरं तर गोष्टींचा महिमा खूप मोठा आहे, त्याविषयी मी बोलणार नाही, पण थोडं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं दैवत असलेले शिवबा जर जिजाऊंनी त्यांना गोष्टी सांगितल्या नसत्या तर कदाचित शिवबा घडले नसते. म्हणजे इतकी मोठी महती एका उदाहरणातून गोष्टींची आपल्याला सांगता येईल. गोष्टींच्या ऐकण्यातून आणि सांगण्यातून आनंद घेण्यातून मुलं आपण घडवू शकतो, हा एक उद्देश घेऊन आजचे हे वेबिनार माने सर आणि परगे सरांनी आमचे मुकुंद दैपळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, उपस्थितांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि निश्चितच आपल्या सगळ्यांना अत्यंत सखोल असं मार्गदर्शन करून आपल्या शंका समाधान सुद्धा शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला बाळासाहेब लिमये करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिकचा वेळ न घेता मी 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. माने सर. माने सर आवाज येतो? माने सर तुमचा आवाज येत नाही. धन्यवाद आदरणीय प्राचार्य मुरकुटे साहेब. त्यांनी आपल्याला गोष्टीच्या संदर्भातली जो इतिहास सांगितला आणि शिवबांच्या जडणघडणीमध्ये जिजाबाईंनी सांगितलेल्या गोष्टी किती महत्वाच्या होत्या आणि त्यामुळे गोष्ट या विषयाच्या संदर्भातलं महत्व आपल्याला लक्षात येतं. धन्यवाद आदरणीय मुरकुटे साहेब. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत आमचे मित्र स्नेही बाळासाहेब लिंबिके यांचा छोटासा परिचय करून देतोय. आपल्या सर्वांना तो परिचय आहे, ते बालभारतीचे सदस्य आहेत, पण तरी सुद्धा बाळासाहेब लिंबिके यांनी एक प्रयोगशील शिक्षक आणि प्रयोगशील मुख्याध्यापक म्हणून ते महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. लातूर जिल्ह्यासाठी हे नाव आपल्याला नवीन नाहीये. अगोदर 1-2 कार्यशाळा सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब लिंबिके यांनी घेतलेले आहेत. मराठी विषयामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. ते सध्या समर्थ आश्रमशाळा बेळगाव सांगली इथं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आणि विशेषतः त्यांचं काम आहे की भाषेमध्ये अभ्यासात मागे असणारे मुले आणि मुलांचे भाषा शिक्षण हा त्यांच्या अभ्यासाचा प्रामुख्यानं विषय असलेला विषय आहे. क्वेस्ट क्वालिटी एज्युकेशन ट्रस्ट नावाची जी महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये जे मोठ्या प्रमाणावर काम करणारी संस्था आहे, ही संस्था आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत प्राथमिक भाषा शिक्षण हा दीर्घ मुदतीचा कोर्सही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. मराठी विषयाच्या अनेक कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. संवादक म्हणून अनेक उपक्रमामध्ये त्यांनी मराठी विषयाचा सहभाग घेतलेला आहे आणि या विषयावर त्यांनी विपुल प्रमाणात लेखनही केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अर्थात बालभारती मराठी विषयाचे निमंत्रित सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
भाषेच्या संदर्भात त्यांनी वाचू लिहू आणि वाचन पाठ अलीकडं इयत्ता पहिलीचं जे पाठ्यपुस्तक नव्यानं तयार झालं आणि आपण जे मूलभूत वाचनाचं प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना दिलेलं होतं पहिली ते पाचवीच्या, तर त्याच्या संदर्भात वाचन पाठ महाराष्ट्रामध्ये विकसित झाले आणि या वाचन पाठावर भाग 1 आणि भाग 2 हे मुलांच्या साक्षरता विकासासाठीची 3 पुस्तकं त्यांची प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आजचे हे जे वक्ते आहेत बाळासाहेब लिंबिके आहेत, ते आमचे स्नेही आहेत, मित्र आहेत आणि केवळ मुख्याध्यापक नाही तर सतत विद्यार्थ्यात रमणारे ते एका आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यामुळे आम्ही केव्हाही फोन केला की रात्री 8-9 वाजता इथे शाळेमध्ये मुलामध्ये बसलेले असलेले मुलांचा आवाज आपल्याला त्यांच्या फोनवर ऐकू येत असतो. तर असे हे बाळासाहेब लिंबिके प्रयोगशील शिक्षक आहेत. मुख्याध्यापक तर आहेतच पण प्रयोगशील शिक्षक आहेत. तर आजच्या या वेबिनार मध्ये ते आपल्याला गोष्ट सांगताना गोष्ट का सांगायची, गोष्ट सांगण्याचे फायदे काय आहेत आणि मुळातच आपला जो मुख्य उद्देश आहे की मुलांचा भाषिक विकास करणे, भाषिक क्षमता मुलांना प्राप्त करून देण्यासाठी गोष्टीचा कसा उपयोग करता येईल. तेव्हा आजचे प्रमुख वक्ते जास्त वेळ न घालता आपल्या सर्वांना ते कृतीतून परिचित आहेत. त्यामुळे औपचारिकता म्हणून आपण हा परिचय या ठिकाणी करून देत आहोत. तर मी आजचे जे वक्ते आहेत ते वक्ते बाळासाहेब लिंबिके यांना मी विनंती करतो की त्यांनी गोष्ट सांगताना या आपल्या सत्राला सुरुवात करावी. बाळासाहेब. नमस्कार, आवाज येतोय सर? हो येतोय. ओके. सन्माननीय प्राचार्य अनिल मुरकुटे सर, मराठी विभागाचे प्रमुख सन्माननीय मुकुंद दहिपळे सर, डॉक्टर योगेश सुरवसे सर, माफ करा, आणि माझे मित्र रमेश माने सर, या सगळ्यांना सुरुवातीलाच नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो. एकच मिनिट मला द्या, मी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते आहे? नाही सर. एकच मिनिट. माने सर तिकडून शेअर कराल काय? एक सर खाली प्रेझेंट नाव म्हणून ऑप्शन आहे उजव्या कोपऱ्यामध्ये. हा तो केला मी प्रेझेंट नाव, नंतर मग आणि प्रेझेंट नाव केल्यानंतर तुमच्या समोरच्या स्क्रीनला टच करून पुन्हा प्रेझेंट असा ऑप्शन येतो. वर स्क्रीनला टच करायला पाहिजे. युअर एंटायर स्क्रीन येतंय. हो. विंडो आणि क्रोम टॅब त्यातलं कुठलं घ्यायचं? युअर एंटायर स्क्रीन ना? विंडोला टच करून शेअरला प्रेझेंटला ऑप्शन क्लिक करा. ओके ओके, आलं सर. आता दिसतंय? हो. ओके, सुरुवात करूया. येस सर. ओके. आपल्याकडे गोष्टी सांगण्याची फार मोठी परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात असलेल्या लोककथांनी मनोरंजनाबरोबरच समाज शिक्षणाचंही काम केलं. माने सरांनी त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलीच. संतांनी कीर्तन प्रवचनामधून गोष्टी सांगितल्या, त्यामधून त्यांनी समाज प्रबोधन केलं, लोकांना प्रेरणा दिली, धीर दिला. घरातल्या आजी आजोबांकडे तर गोष्टीचा खजिनाच असायचा. त्यामुळे घरातल्या नातवंडांचा त्यांच्याभोवती सदैव गराडा पडलेला आपण पाहायचो. आपणही गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. औद्योगिकीकरणानंतर समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था बदलत गेली. मनोरंजनाची इतर साधनं हाताशी आली. गोष्टी माहीत असणारे, सांगणारेही कमी झाले. त्यामुळे गोष्ट सांगण्याची ही परंपरा आज क्षीण होताना दिसते आहे. खरं तर लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अगदी जगभरातल्या सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला, वाचायला, सांगायला आवडतात. आज रेडिओ असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपण मुलांना गोष्टी ऐकवतो किंवा दाखवतो. पण मुलांना प्रत्यक्ष गोष्ट सांगण्यातली किंवा ऐकण्यातली मजा काही वेगळीच असते.
घरात किंवा शाळेत लहान मुलांना नियमितपणे गोष्टी का सांगायला हव्यात, आज त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. विशेषतः मुलांचं भाषा शिक्षण किंवा साक्षरतेचं शिक्षण आणि गोष्ट यांचा कसा संबंध आहे हे मी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जेन साई त्यांच्या एका पुस्तकामध्ये असं म्हणतात की गोष्टी वगळून आपल्या जीवनाची कल्पना करणं जवळजवळ अशक्यच. तसं केलं तर आपल्या जीवनातला गाभाभूत असा भागच उणावल्यासारखं होईल. म्हणजे रंगहीन जग जसं असतं, चवहीन अन्न जसं असतं, अशासारखं आपलं जगणं होऊन जाईल. लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं, आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या गोष्टी सांगतो किंवा ऐकतो. अगदी हजारो वर्षांपासून हे चालू आहे. मग मुलांना गोष्टी का बरं सांगायच्या? इथं मुलं, या मी जिथं बोलतोय तिथं साधारणपणे 8 वर्षापर्यंतची मुलं, असा आपण सुरुवातीला विचार करूया. तर या मुलांना गोष्टी का बरं सांगायचा याचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की गोष्टीतून मुलांना निखळ आनंद मिळतो. मुलांना गोष्टी ऐकायला अर्थातच आवडतात, त्यांना त्यात मजा वाटते. गोष्टी मुलांचं निखळ मनोरंजन करतात, मानेसर म्हणालेच. आणि केवळ या एकाच उद्देशासाठी मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजे. बालशिक्षण तज्ञ ताराबाई मोडक त्यांच्या गोष्टी सांगणाऱ्या 4 गोष्टी या पुस्तकात म्हणतात की ज्ञान अथवा बोध मिळेल तेवढंच सांगावं आणि तेवढंच ऐकावे. अशा केवळ व्यापारी धोरणावर गोष्टी सांगणे आम्हाला काही पसंत नाही. निव्वळ मनाचा आनंद, मौज, हास्य, विनोद यांनाही जीवनामध्ये महत्वाचं स्थान असायला हवं आणि शिक्षणात ते पाहिजेच पाहिजे. मग गोष्टी सांगण्यात आणि ऐकण्यात या आनंदाला अत्यंत महत्वाचं स्थान मिळालंच पाहिजे. गोष्ट सांगत असताना मुलांना वेगवेगळे फायदे होतातच, पण सगळ्यात महत्वाचा कुठला फायदा होतो तर गोष्टीतून मुलांना निखळ आनंद मिळतो. आणि केवळ याच कारणासाठी मुलांना गोष्टी सांगायला हव्यात असं ताराबाई अगदी ठणकावून आपल्याला सांगतात. दुसरा एक महत्वाचा भाग की मुलांच्या श्रवण कौशल्याचा विकास होतो आणि त्याला जोडूनच ऐकून समजून घेण्याच्या क्षमतेचा देखील विकास होतो. चला, आज मी तुम्हाला गोष्ट ऐकवणार आहे. वर्गातल्या बाईंच्या तोंडून असं वाक्य पडलं रे पडलं, मुलं आपापली कामं टाकतात आणि सरसावून बाईसमोर गोळा होतो. तुम्हाला असा अनुभव आलेला असेलच. तर या गोष्टी मुलांचं लक्ष वेधून घेतात. अगदी चंचल असलेली मुलं ही एका जागी स्थिर बसून गोष्ट ऐकतात आणि मग त्यातून काय होतं की मुलांची ऐकण्याची बैठक वाढते. कृष्णकुमार असं म्हणतात की आता ऐकणं हे एक रिवाजासारखं झालेलं आहे. आपण 2 माणसं ज्यावेळी एकमेकांसोबत बोलत असतो त्यावेळी दुसऱ्याचं बोलणं संपायच्या अगोदरच आपलं बोलणं सुरू करतो की जणू काही त्याचं बोलणं मला माहितच आहे की तो काय बोलणार आहे. म्हणजे आज ऐकून कसं घ्यायचं याच्या संदर्भातले काही कोर्सेस जगभरात होताना आपल्याला दिसतात. भारतासारख्या प्रचंड मोठ्या मौखिक परंपरा असलेल्या देशामध्ये आज ऐकून घेण्याच्या क्षमतेसाठी कोर्स करावे लागतात. ही अत्यंत खेदाची बाब आहे असं कृष्णकुमार म्हणतात की ज्या मुलांची ऐकून समजून घेण्याची क्षमता विकसित होते त्या मुलांची पुढे जाऊन वाचून समजून घेण्याच्या क्षमतेसाठी त्याचा फायदा होतो. म्हणजे ऐकून समजून घेण्याची ही जी काही क्षमता गोष्ट ऐकण्यातून विकसित होणार आहे किंवा त्याची जी एक सवय लहानपणापासून मुलांना आपण लावणार आहोत ती ऐकून घेणं, समजून घेणं आणि धीरानं ऐकून घेणं. आणि एक वेळ मुलं धीरानं ऐकून घ्यायची सवय त्यांनी अंगी बाळगली तर ती सवय त्यांच्या आयुष्यासाठी सोबत करते. आणि म्हणून ऐकून समजून घेण्याची ही जी काही क्षमता विकसित होणार आहे ती मुलांना वाचून समजून घेण्याच्या क्षमतेसाठी त्याचा उपयोग होणार. मुलं गुंतागुंतीची भाषा समजून घेतात आणि अर्थातच मुलांचा भाषा समजून घेण्याचा विकास होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा मुलांचा तोंडी भाषेचा विकास होतो. शालेय शिक्षणात तोंडी भाषेचा वापर करण्याचं कौशल्य हे अत्यंत महत्वाचं कौशल्य आहे. लहान मुलांसमोर तोंडी भाषा भरपूर प्रमाणात बोलली गेली पाहिजे हे आपण शिक्षक म्हणून सगळे जाणतोच आहोत. मोठी माणसं आणि लहान मुलं यांच्यामध्ये जी काही आंतरक्रिया घडते त्या आंतरक्रियेमधूनच मुलांचा भाषा शिकण्याचा वेग वाढतो असे भाषा तज्ञ म्हणतात. मग त्यासाठी मुलांना गोष्ट सांगणं
एक अत्यंत उपयुक्त साधन ठरतं. मुलांना नवनवीन शब्दांची ओळख होते. असे शब्द समजून घेण्याचा, त्याचे उच्चार आत्मसात करण्याचा मुले प्रयत्न करायला लागतात. वाक्यरचना, विशेषण, क्रियापद, म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर भाषेमध्ये कसा केला जातो, मुख्यतः भाषा कशी वापरली जाते हे मुलांना समजायला लागतं. मग त्यासाठी भाषेचा संपन्नतेने आपण शिक्षक म्हणून उपयोग करून घ्यायला हवा. सर्जनशील पद्धतीनं भाषा वळवता, वाकवता येते अशी उदाहरणं मुलांवर ठेवली पाहिजेत. मग अर्थातच मुलांची शब्दसंपदा वाढणं, मजकुराचा अर्थ कसा तयार करायचा या प्रक्रिया मुलांना समजायला लागतात. आणि लहान मुलांचं बोलणं एक अत्यंत महत्वाचं शैक्षणिक साधन आहे असं कृष्णकुमार त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणतात की ज्यावेळी मुलं गोष्ट ऐकत असतात तर गोष्टीचा सारांश ते डोक्यामध्ये तयार करतात आणि आपणही गोष्ट सांगायला लागतात. आणि मग ऑडिओ कुणाचं तरी चालू आहे, बंद कराल का प्लीज? 2 महिने झाला आणि आम्ही अजून रात्री माझे डोके गुडघे दुखले. माने सर, हो हो हो, ऐकू येते ना व्यवस्थित? हो येते. ओके ओके. ज्यावेळी आपण मुलांना गोष्ट ऐकवत असतो त्यावेळी मुलांनाही काही प्रश्न पडत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात, तशाही काही घटना घडत असतात. आणि मग मुलांना आपण मोकळेपणानं बोलू दिलं तर मुलं त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करतात आणि मग त्यांचं जगणं आणि गोष्टीतला आशय या दोघांची सांगड घालत घालत मुलं पुढे जातात. तर ह्या ज्या काही आंतरक्रिया घडत असतात त्या सकस आंतरक्रियेमधूनच खऱ्या अर्थानं शिक्षण घडत असतं. त्यामुळं रेडिओवरून गोष्ट ऐकवणं आणि प्रत्यक्ष गोष्ट सांगणं यामधला सगळ्यात महत्वाचा फरक कुठला असेल तर प्रत्यक्ष गोष्ट सांगत असताना मुलांचे चेहरे आपण ओळखत असतो. मुलांना जे काही सांगायचं आहे ते ऐकून घेत असतो. आणि त्यामुळे ही जी काही आंतरक्रिया घडते ही आंतरक्रिया गोष्टीच्या तासामधली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पुढचा महत्वाचा भाग, मुलांना परिसराची ओळख होते आणि मग आपला परीघ विस्तारायला मदत होते. मुलांचं जग मोठं होतं. मुलांचं जग म्हणजे मुलांच्या डोक्यामधलं जग. गोष्टी वेगवेगळ्या काळांमध्ये घडलेल्या असतात, वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असतात. गोष्टी ऐकताना मुलं गोष्टीतल्या प्रसंगामध्ये धावायला लागतात, पात्रांमध्ये धावायला लागतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात कधीही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, सगळ्यांनी प्लीज आपले ऑडिओ बंद कराल का? सगळ्यांनी इकडे चेक करा, सगळ्यांनी आपापले ऑडिओ प्लीज बंद करा. आहे सर, मी चेक करतोय. ओके ओके, चालेल. तर ज्यावेळी आपण मुलांना गोष्ट ऐकवत असतो तर गोष्टी वेगवेगळ्या काळामध्ये घडलेल्या असतात, वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी घडलेल्या असतात. आणि ज्यावेळी मुलं गोष्ट ऐकत असतात त्यावेळी ते गोष्टीचा भाग बनत असतात. त्यातल्या पात्रांबरोबर, त्यातल्या प्रसंगाबरोबर मुलं धावत जातात. आणि मग गोष्टीच्या माध्यमातून मुलांना गोष्टीचा इतिहास कळतो, भूगोल कळतो, परिसराची माहिती कळते. न पाहिलेल्या परिसराबद्दल मुलांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं आणि एकूणच मुलांचं भावविश्व समृद्ध होतं. त्या काळामध्ये लोकजीवन कसं होतं, आपल्यापेक्षा भिन्न परिस्थितीमध्ये राहणारे लोक त्यांचं समाज जीवन कसं आहे, ते कसे जगतात, मी कसा जगतो, ते कसा जगतो याची तुलना मुलं करायला लागतात. वेगवेगळ्या समाजातील जीवनशैलीचा, त्यांच्या संस्कृतीचा मुलांना परिचय होतो. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे मुलांचा परीघ विस्ताराला मदत होते. पुढचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा की मुलांच्या भावनिक विकासासाठी आणि सहअनुभूती घडण्यासाठी गोष्टी अत्यंत महत्वाचं काम करतात. मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास जर करायचा असेल तर गोष्टीचा निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो असं अमेरिकन मनोविश्लेषण तज्ञ ब्रुनो बेटनहाइम त्याच्या एका पुस्तकामध्ये म्हणतो. तो असं म्हणतो की मुलांच्या भावनिक विकासासाठी त्यांना नियमितपणे परीकथा ऐकवायला पाहिजे. मुले गोष्टीतल्या पात्रांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक भावनिक प्रक्रियांचा आपण मुलांना परिचय त्याद्वारे करून देत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या भावनांबरोबर कसं खेळायचं, भावनांचं समायोजन कसं करायचं, पात्रांच्या भावना कशा समजून घ्यायच्या किंवा एखाद्या पात्राच्या ठिकाणी स्वतःला कल्पून
इतरांकडे कसं बघायचं, इतरांच्या भावभावना कशा समजून घ्यायच्या, हे मुलं शिकतात. मग त्यामुळे काय होतं की वंचित, दुबळ्या किंवा अपेक्षित घटकांप्रती मुलं अधिक संवेदनशील व्हायला लागतात. काही पात्रांबरोबरचे पूर्वग्रह त्यांच्या डोक्यामध्ये असतात, ते दूर व्हायला आपण मदत करू शकतो. कठीण परिस्थितीवर मात करणारा एखादा साहसी किंवा इतरांना मदत करणारा कथानायक जर गोष्टीमध्ये असेल तर अर्थातच ते कथानायक मुलांना प्रेरित करत असतात. अचानक एखादा प्रसंग उद्भवतो तर अशा प्रसंगामध्ये, अशा संकटामध्ये संकटाचा धीरोदत्तपणे सामना कसा करायचा हेही मुलांना गोष्टीच्या माध्यमातून, गोष्टीतल्या घटनेवरून समजायला मदत होते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की सहअनुभूती घडणं. तर गोष्टी एक प्रकारे एक जादुई विश्व गोष्टींचं असतं, त्या एक प्रकारचं संमोहन करत असतात. गोष्ट ऐकताना मुलं त्यातल्या पात्रांशी अगदी एकरूप होऊन जातात, त्या गोष्टीचा भाग असते म्हणतात. याला एक प्रकारची सहअनुभूती असं म्हणता येईल. मुलांना जे अनुभव प्रत्यक्ष अनुभवता आले नाहीत, जे अनुभव त्यांच्या स्वतःच्या वाट्याला आले नाहीत, असे अनुभव मग मुलं गोष्टीतल्या पात्रांच्या माध्यमातून उपभोगायला लागतात. मग मुलं स्वतःच्या कल्पनेमध्ये हरवून जातात. एकदा पहिलीच्या वर्गामध्ये एक गोष्ट सांगताना असाच मला अनुभव आला होता. या निमित्तानं नक्कीच सर स्क्रीन आणखी एक वेळेस शेअर करावं लागेल. कुणीतरी मध्ये स्क्रीन शेअर केलं होतं. ओके, कृपया सर्वांना विनंती आहे, प्रेझेंटेशन जे ऑप्शन आहे प्रेझेंट नाव, त्याला कोणीही क्लिक करू नका. तर प्रेझेंट थांबून परत करा. ओके, एकच मिनिट या. आता बघा सर, प्रेझेंट झाली सर. ओके, झाली ना. ओके, तर मी भावनिक विकासासंदर्भात बोलत होतो. आणि मग काय झालं की मी उंदराला सापडली पेन्सिल ही वी सुतेव यांची एक रशियन कथा मुलांना वाचून दाखवत होतो. गोष्ट काही जणांना यातल्या माहित असेलच. तर या गोष्टीमध्ये एका उंदराला पेन्सिल सापडते आणि मग तो उंदीर ती पेन्सिल कुरतडणार असतो. आणि मग काय होतं की पेन्सिल म्हणते की तू मला का कुरतडतोयस, मला कुरतडून तुला काय मिळणार आहे. तर उंदीर म्हणतो नाही, मला माझे दात धारदार बनवण्यासाठी नेहमी काही ना काहीतरी कुरतडावं लागतंच आणि मग मी तुला खाणार आहे. तर मग पेन्सिल असं म्हणते की बरं, तू ठरवलेलंच आहेस मला खायचं, तर माझी शेवटची इच्छा तुला पुरी करावी लागेल. तर मग उंदीर सांग म्हणतो, तुझी काय इच्छा आहे. तर पेन्सिल म्हणते की मला एक शेवटचं चित्र काढायचं. आणि मग पेन्सिल एका मांजराचं चित्र काढतो, म्हणजे बोक्याचं चित्र काढतो. आणि मग बोक्याचं चित्र पाहून तो उंदीर घाबरतो आणि पळून जातो आणि गोष्ट संपते. गोष्ट झाल्यानंतर की एका मुलानं असं त्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला की आमच्याही घरी खूप उंदरं होतात, आम्ही सगळे वैतागलेलो आहे. तर दुसरा वसतिगृहाचा मुलगा म्हणाला की आपल्या धान्याच्या पोटीमध्ये उंदीर येतात, की आपण असं बोक्याचं मोठं चित्र करून लावूया का, म्हणजे सगळे उंदीर पळून जातील. मग तशी कल्पना पुढे आली की आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चला सगळ्यांनी आपण मांजराचं चित्र काढूयात. आणि खरं तर त्या गोष्टीमध्ये मांजराचं चित्र कसं काढायचं त्याच्याही अशा प्रिसाईज सूचना आहेत. ती पेन्सिल ज्या पद्धतीनं मांजर तयार करते, रेखाटते, की मुलांनी मग आपापले मांजर, आपापले बोके तयार केले. आणि मग 2-3 दिवसानंतर पुन्हा त्या वर्गावर मी गेल्यावर मुलांना विचारलं, काय झालं बरं, तुम्ही मांजराचं चित्र लावलं का, तुमच्या घरातले उंदीर गेले का पळून. तर बरीचशी मुलं म्हणाली हो, आमच्या घरातले उंदीर पळून गेले. आता इथे एक गोष्ट मला नक्की माहित होती की काही मुलांनी चित्र लावलं असेल, काही लावलं नसेल, आणि उंदर तरी पळून जायचा काही विषयच असणार नाही. पण एक गोष्ट महत्वाची माझ्या लक्षात आली होती की मुलं आता गोष्टीचा भाग बनली. मी मगाशी जसं म्हणालो की गोष्टी मुलांना संमोहित करतात. आता यातलं विज्ञान, यातला तर्क, या गोष्टी थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात की या वयात की मुलांना स्वतःच्या कल्पनेमध्ये रमायला प्रचंड आवडत असतं. ती त्यांची एक प्रकारची भावनिक गरज असते. त्यामुळं साधारणपणे वयाच्या 12 वर्षापर्यंत तरी मुलांच्या ज्या काही अशा भन्नाट कल्पना असतात की त्या कल्पनांचा आपण मोठ्या माणसाने आदर करायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण विज्ञान, प्रत्येक वेळी
प्रत्येक वेळी आपण तार्किकचा विचार त्या मुलांना नाही लागू पडत. कारण मुलांची विचार करायची क्षमता, मुलांचे विचार करायचं वय आणि मोठ्यांची विचार करायची पद्धत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मुलं आता गोष्टीचा भाग म्हणजे बनली होती ती गोष्ट की मला खूपच महत्वाची वाटली त्या ठिकाणी. तर मी हो म्हटलं आणि मग आम्ही पुढच्या कामाला लागलो. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळी आपण मुलांना गोष्टी सांगत असतो, ऐकवत असतो, की त्यावेळी मुलं त्या गोष्टीचा भागच बनत असतात. एक प्रकारची सहानुभूती त्यातून घडत असते, एक प्रकारची एकरूपता त्यातून घडत असते, की आपणही मोठी माणसं एखादा चित्रपट पाहत असताना की एखादा काहीतरी वाईट प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगामध्ये कथानायक स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या प्रसंगातून, त्या संकटातून सगळ्यांना बाहेर काढत असतो. की आपणाला एक क्षणभर असं वाटायला लागतं की मीच त्या गोष्टीमधला, त्या चित्रपटातला कथानायक आहे, मुख्य पात्र हिरो आहे आणि मीच ते करतो आहे. किंवा एखाद्या क्रिकेटचा सामना पाहत असताना आपणही कदाचित सिक्स मारत असतो. तर ह्या प्रकारच्या घटना की ज्या मेंदूमध्ये घडतात, तर मेंदूमध्ये प्रतिबिंब पेशी अशा प्रकारच्या घटना घडवून आणत असते. तर ही एक प्रकारची मुलांची, आपल्या मोठ्यांची भावनिक गरज असते. त्यामुळे आपण कथा कादंबऱ्या वाचतानाही आपण त्या त्या भागाचा, त्या त्या गोष्टीचा एक पार्टच बनत असतो आणि ही त्या प्रकारची एक प्रकारची भावनिक गरज असते. आणि मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करता की मुलांना त्यांचं भावनिक विरेचन होण्यासाठी, वेगवेगळ्या भावनांचा मुलांना परिचय घडवून आणण्यासाठी तर अशा प्रकारच्या गोष्टी प्रचंड उपयोगाला ठरत असतात. आणि म्हणून की आईन्स्टाईनही म्हणतो असं की मुलांना नेहमी तुम्ही परीकथा ऐकवा, त्यातली फॅन्टसी जी काही आहे, ज्या काही कल्पना आहेत, त्या कल्पनांच्या भराऱ्या मुलांना मुक्तपणे घ्यायला आपण संधी दिली पाहिजे. त्याच मुद्द्याकडे मला यायचं होतं की मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. की ज्यावेळी आपण मुलांना गोष्ट ऐकवत असतो की त्या गोष्टीतल्या पात्रांबरोबर, प्रसंगाबरोबर मुलं धावत असतात. एक प्रकारचं विश्व कल्पनेनं त्यांच्या समोर ते तयार करत असतात. आणि अशा प्रकारे आपण ऐकत असलेला जो काही आवाज आहे किंवा वाचत असलेला जो काही पांढऱ्यावर काळा लिहिलेला मजकूर आहे, त्यातून आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा करणं, तर ही जी काही शक्ती आहे चित्र निर्माण करण्याची, विश्व निर्माण करण्याची शक्ती, ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. एखादा आर्किटेक्ट ज्यावेळी एखादी इमारत त्याला उभी करायची असते, त्याचा प्लॅन तो कागदावर तयार करतो. पण कागदावर तयार करत असताना ती इमारत त्या कागदावर त्याला उभी राहिलेली दिसत असते. आणि जर ती त्याला दिसलीच नाही तर मग त्याचा प्लॅन नाही यशस्वी होणार. त्यामुळं कल्पना करता येणं, कल्पनेनं ठरवता येणं ही गोष्ट शिक्षणामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की आपण ज्यावेळी मुलांना एखादी अॅनिमेटेड किंवा एखाद्या गोष्टीचा व्हिडिओ दाखवतो, तर त्यावेळी काय होतं की ते सगळंच तयार करताना निर्माण केलेले कृत्रिम जग मुलांना दाखवत असतो. मुलं ते जंगल, ते जग, ते डोंगर, त्या सगळ्या गोष्टी समजून घेतीलच, पण स्वतःच्या कल्पनेनं निर्माण करण्याची गोष्ट नाही घडणार. की ज्यावेळी मुलं भातुकलीचा खेळ खेळत असतात, त्यावेळी जर बारकाईने निरीक्षण केलं तर मुलं एखादा ठोकळा घेऊन किंवा एखादा दगड घेऊन, जुनी भांडी घेऊन, जुनी खेळणी घेऊन त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतात. मग त्यांचं किचन असतं, त्यांचा बेड होतो, मग त्यांची बाहुली होते, तो ट्रक होतो. तर एखाद्या निर्जीव गोष्टीला देखील सजीव करायचं किंवा त्यामध्ये प्राण फुंकून त्याच्याशी बोलायची क्षमता मुलांमध्ये असते. मुलं प्रचंड बडबडत असतात, मुलं भिंतीवर लिहिताना बडबडत असतात, वेगवेगळ्या गोष्टींशी खेळत असताना बडबडत असतात. तर त्या सगळ्या निर्जीव गोष्टींना सजीव करण्याची क्षमता मुलांमध्ये असते. आणि मग हिची जी काही क्षमता आहे, ही जी काही कल्पना शक्ती आहे, या कल्पना शक्तीला ज्ञाना इतकंच महत्वाचं स्थान आहे. आईन्स्टाईन तर एका ठिकाणी असं म्हणतो की इमॅजिनेशन इज बेटर देन नॉलेज, म्हणजे आपल्या ज्ञानापेक्षा कल्पना करता येणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज मी सांगलीमध्ये बसून समस्त लातूर वासियांशी बोलतोय की हे समजा एक 25-30 वर्षांपूर्वी मी म्हणालो असतो तर सगळ्यांनी मला वेड्यात काढलं असतं. तर अनेक जे शोध लागले आहेत त्या सगळ्या शोधांचा इतिहास आपल्याला असं सांगतो की त्या ज्या काही भन्नाट कल्पना लोकांच्या डोक्यातून निर्माण झाल्या, या कल्पना शक्तीमुळेच अनेक गोष्टीचा विकास, ही जी काही आधुनिकता आपण म्हणतो, त्या अनेक शोधांचा इतिहास या कल्पनाशक्तीतूनच निर्माण झाला असं नक्कीच आपल्याला म्हणता येईल. तर मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास नक्कीच या गोष्टीच्या माध्यमातून होत असतो. नवीन कल्पना मुलांना सुचत असतात. ऐकलेली गोष्ट सांगत असताना स्वतःचे काहीतरी ते भर घालतात. मग मुलांना आपण असं सांगू शकतो की गोष्टीचा शेवट तू तुझ्या पद्धतीने बदल,
गोष्टीतली पात्र बदल, गोष्टीच्या पात्राची मुलाखत घे, त्याला एखादं पत्र लिह, तू असं जे काही गोष्टीमध्ये वागलास ते काही मला आवडलं नाही. तर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण गोष्टीला जोडून मुलांची घेऊ शकतो आणि मुलांना कल्पनाशक्तीचे म्हणजे हे जे काही कवाड आहेत कल्पनाशक्तीचे ते खुली करू शकतो. पुढचा एक महत्वाचा मुद्दा की अंदाज कौशल्य मुलांचं वाढीला लागतं. आता गोष्ट मुलांचं कुतूहल प्रेरित करते, आपण मगाशी पाहिलंच. गोष्टीत एखादा निर्णायक क्षण येतो की आता पुढे काहीतरी महत्वाचं घडणार आहे आणि नेमकं अशा ठिकाणी आपण थांबलो आणि मुलांना विचारलं आता पुढे काय घडणार आहे. तर मुलांची मग उत्सुकता आपण ताणत असतो आणि मग मुलं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा अंदाज व्यक्त करत असतात. आणि नंतर मग ज्यावेळी गोष्ट आपली पुढे जाते त्यावेळी मुलांचा अंदाज बरोबर आला की चूक आला ते मुलांना आपण सांगूही शकतो. की ज्या मुलांचा अंदाज बरोबर येतो की त्या मुलांना मग त्यांना मिळालेले खूप मोठं बक्षीस असतं, प्रचंड त्यांना आनंद वाटतो. ज्या मुलांचा अंदाज चुकतात त्याच्या लक्षात येते की मी असा अंदाज बांधला होता आणि असं खर तर घडलं आहे. तर एक प्रकारे अंदाज कसा बांधायचा याचं प्रशिक्षण आपण गोष्ट सांगताना मुलांना देत असतो. आणि या अंदाज कौशल्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आणि गणित आणि विज्ञान सारख्या आता सध्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विषयामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. एखादी सुगरण ज्यावेळी एखादी पाककृती करत असते त्यावेळी अंदाजानं ते सगळं करत असते. की ज्यावेळी आपण गणित सोडत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपण तर्क बांधतो, बऱ्याच वेळा अंदाज करून वेगवेगळ्या पायऱ्या मांडत आपण पुढे पुढे जात असतो. एकच गोष्ट मुलं पुन्हा 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 सांग असं सांगतात, कारण की मुलांनी सुरुवातीला ऐकलेली गोष्ट पुन्हा ऐकत असताना माझ्या किती लक्षात आलं आणि मग माझा अंदाज किती बरोबर आला असं डील करतच मुलं पुढे जात असतात. की ज्यावेळी आपण वाचत असतो की त्यावेळी आपण पुढची ओळ वाचत असताना की मागं जे काही मी वाचलं होतं त्याचा एक संदर्भ आपल्या डोक्यामध्ये तयार करत असतो आणि मग पुढं काय घडणार आहे याचा एक अंदाज बांधत म्हणजे मागं काय घडलं त्याचा संदर्भ लक्षात घेऊन सध्या मी काय वाचतोय त्याच्यावर आपण थांबलेलो असतो खरं तर आणि पुढं काय घडणार आहे याचा अंदाज बांधतो. अशा तिन्ही गोष्टीची सांगड घालत घालतच आपण वाचत जात असतो आणि खरं तर चांगल्या वाचकाचं ते लक्षण आहे की ज्यावेळी मुलांना अंदाज चांगल्या प्रकारे बांधता येतात तर त्यावेळी की मुलांच्या वाचन क्षमतेचाही खूप चांगल्या पद्धतीने विकास होतो. त्यामुळे घटनेचा क्रम लावता येणं, घटना घडत असताना सुरुवात असते, मध्ये काहीतरी घडतं आणि मग त्याचा शेवट होतो. तर गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्ट असतात की मुलांना गोष्टी ऐकण्यातून या गोष्टीची रचना कळायला लागते आणि मग सुरुवातीला असं घडलं की हा कथानायक आहे किंवा या गोष्टीमधलं मुख्य पात्र आहे, ही पात्र आहे, गोष्टीमध्ये समस्या आली, मग कथानायकाच्या मदतीनं ती समस्या सुटली आणि शेवट असा झाला. म्हणजे कुठल्याही घटनेला एक क्रम असतो, ती गोष्ट मुलांच्या लक्षात येते आणि मग आपण एखादा पासावळीचा मजकूर वाचत असताना सुरुवातीला काहीतरी असतं, मध्ये काहीतरी घडतं, शेवट काहीतरी होतं आणि मग समग्र त्याचा अर्थ सारांश रूपाने आपण डोक्यात ठेवतो आणि मग स्वतःच्या भाषेमध्ये तो इतरांना सांगत असतो. तर चांगले वाचक असंच करत असतात. तर एकूणच की ज्या मुलांना गोष्टी ऐकण्याची सवय असते किंवा जी मुलं गोष्टी ऐकत असतात आणि मग गोष्ट सांगणारा त्यांच्या अंदाज कौशल्याला चालना देत असेल तर मुलांच्या पुढे जाऊन वाचनासाठी या क्षमतेचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. पुढचा एक महत्वाचा मुद्दा की गोष्ट सांगत असताना आपण ज्यावेळी मुलांना रेडिओवर किंवा मोबाईलवर रेकॉर्ड केलेली गोष्ट ऐकवत असतो त्यावेळी ती एक मार्गी असते, ती एकांगी असते. पण ज्यावेळी आपण गोष्ट सांगत असतो त्यावेळी गोष्ट सांगणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती ते दोघं एका समसमान पातळीवर हे काम करत असतात. मग अशा वेळी मोठे आणि लहान यांच्यामध्ये एक प्रकारची भावनिक जवळीकता निर्माण व्हायला मदत होते. तुमच्या लक्षात आलं असेल की शाळेमध्ये समजा 8-10 शिक्षक असतील आणि त्यामध्ये एखादा शिक्षक गोष्ट सांगणार असेल तर गोष्ट सांगणारा शिक्षक सगळ्या शिक्षकांमध्ये मुलांना का आवडतो त्याचं कारण हेच की मुलांची भावनिक जवळीकता तयार होते. की सांगणाऱ्या व्यक्ती आणि ऐकणाऱ्या व्यक्तींचं नातं दृढ व्हायला मदत होते. मग गोष्ट सांगणारही मुलांनाही काहीतरी सांगायचं असेल तर त्याचं पटकन लक्षात येतं आणि तो ऐकून घेतो त्यांचं आणि मग मुलं मग ज्यावेळी त्यांच्या लक्षात येते की आम्हालाही बोलायची संधी आहे त्यावेळी मुलं मोकळेपणानं बोलायला लागतात. तर मग मगाशी मी जसं म्हणालो की अशा मोठ्यांच्या आणि लहानांच्या आंतरक्रियेमधून किंवा मुलं गोष्टीतला आशय त्याला जोडून स्वतःचा अनुभव शेअर करतात आणि मग त्याच्यावर चर्चा घडते. इथं जे काही घडतं तर त्याला खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणतात. आणि मग मुलांनाही प्रश्न पडतात, खरं तर प्रश्न मुलांनाच पडायला पाहिजेत. आणि मग
या प्रश्नांमधून, या चर्चांमधून गोष्टीविषयीची खोलवर समज निर्माण व्हायला मदत होते. आणि इतर माध्यमांद्वारे गोष्टी ऐकवणं, दाखवणं आणि प्रत्यक्ष गोष्ट सांगणं यामधला मूलभूत फरक कुठला असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी किंवा सांगणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये घडणारे अंतर किती असं मला वाटतं. पुढचा एक महत्वाचा प्रश्न बरेच जण असं विचारतात की गोष्ट सांगावी की वाचून दाखवावी. आता दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. गोष्ट सांगत असताना त्याची उद्दिष्ट वेगळी असतात आणि गोष्ट वाचून दाखवताना त्याची उद्दिष्ट वेगळी असतात. तर दोन्ही गोष्टी त्या त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आता गोष्ट वाचून दाखवताना गोष्ट सांगतानाचे फायदे मिळतील का तर नक्की मिळतील. तोंडी गोष्ट ऐकण्यातून जे काही फायदे मुलांना मिळणार आहेत ते फायदे पुस्तकातली गोष्ट वाचून दाखवण्याने मिळतातच. आता प्रत्येकाची उद्दिष्ट मात्र वेगळी आहे. थोडस त्याच्यावर आपण नजर टाकूयात आणि मग पुढे येऊ. तर ज्यावेळी आपण पुस्तकामधली गोष्ट वाचून दाखवत असतो की त्यावेळी मुलाच्या लक्षात येतं की मला गोष्ट ऐकायची असेल तर मला मोठ्यांची मदत लागते. म्हणजे मोठ्याने मला गोष्ट सांगावी लागते आणि मग सारखं त्यांना मग त्यांचा पाठपुरावा करावा, मला गोष्ट सांग, गोष्ट सांग, गोष्ट सांग. आता मग मुलांच्या लक्षात असं येतं की ही मोठी माणसं किंवा वाचणारी माणसं ही जी काही गोष्ट सांगतायत ती गोष्ट वाचून दाखवतात. म्हणजे जी काही तोंडी गोष्ट आहे ती गोष्ट लिहून ठेवलेली असते आणि मग ती लिहून ठेवलेली गोष्ट ते मला वाचून दाखवतात. म्हणजे की आपण जी काही बोललेली भाषा बोलतो किंवा आपण जी बोलत असलेली भाषा आहे ती भाषा लिहून ठेवता येते आणि लिहून ठेवलेली भाषा ही टिकाऊ स्वरूपाची असते. आणि मग मला पाहिजे त्यावेळी पुन्हा पुन्हा कुणाच्याही मदतीशिवाय मला वाचून घेऊन मला त्यातली मजा घेता येते. आणि एकूणच या प्रक्रियेमुळे काय होतं की तोंडी भाषा आणि लेखी भाषा यामध्ये काय संबंध आहे, लेखी भाषेचं काय महत्व आहे, एखादी भाषा लिहून ठेवतात म्हणजे त्याचं काय होतं, हा जो लेखी मजकुराची जाण विकसित करण्यासंदर्भाचा भाग आहे तो भाग मुलांना समजायला लागतो. आणि मग ज्यावेळी मग प्रत्येक शब्दावर बोट ठेवून आपण गोष्ट वाचून दाखवतो म्हणजे शेअर्ड रीडिंग त्याला असं म्हणतात. तर त्यावेळी डावीकडून उजवीकडे वाचत जातात, दोन शब्दांमध्ये अंतर असतं, वाक्य संपल्यावर थांबतात किंवा झेड आकाराने आपण खाली येतो, पान पलटल्यानंतर पुन्हा वरून डावीकडून सुरुवात करतो. ही जी काही आपल्या देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये आहेत, आपली मराठी भाषा देवनागरी लिपीद्वारे लिहिली जाते, ही जी काही लेखी भाषा आहे तिची म्हणून जी काही वैशिष्ट्ये असतात ती वैशिष्ट्ये समजायला मदत होते. बऱ्याच वेळा काय होतं काही आदिवासी पाड्यांमध्ये म्हणजे किराणा दुकान असणं किंवा असं काही लिहिलेलं त्यांना बघायला मिळणं किंवा सूचना लिहिलेल्या आहेत, काही बोर्ड त्यांना दिसत आहेत, घरामध्ये वर्तमानपत्र येतं किंवा पुस्तकं घरामध्ये आहेत, अशा गोष्टी दुरापस्त असतात. आणि अशा वेळी मुलांना का लिहिलं जातं, का वाचायचं असतं ही गोष्टच मुलांना माहित नसते. आणि मग आपल्यासारख्या साक्षर समाजातील मुलांमध्ये ह्या गोष्टी आपसूक मुलांच्या डोळ्याला दिसत असतात, कानावर पडत असतात. एखादा डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहित असतोय, बाबा वर्तमानपत्र वाचत असतात, आई एखादी पाककृती वाचून स्वयंपाक करत असते किंवा वाण सामान आणायचं असेल तर आपण चिठ्ठी करतो, बाजाराची यादी करतो, हिशोब लिहून ठेवतो. ह्या ज्या काही लेखी मजकुरासंदर्भातले जे काही व्यवहार आपल्या घरांमध्ये किंवा आजूबाजूला घडत असतात तर त्यातून मुलांना लेखी मजकुराची जाण विकसित व्हायला मदत होते. आणि मग आपण सुरुवातीपासूनच मुलांना गोष्ट वाचून दाखवायला लागलो तर मुलांच्या लक्षात येतंय की आपण जी काही गोष्ट ऐकत असतो ती गोष्ट लिहिलेली पण असते आणि ज्यावेळी मला वाचायला येईल त्यावेळी मला पुन्हा पाहिजे त्यावेळी पाहिजे तितक्या वेळा मला माझी स्वतःला गोष्ट पाहिजे त्या वेळेला मला वाचता येते आणि मग त्यातली मजा मला अनुभवता येते. दुसरा एक महत्वाचा भाग की विविध लेखन प्रकाराची मग मुलांना ओळख होते, त्यातल्या साहित्य घटकांची ओळख होते. मग अशी म्हणाल तुझ्या गोष्टींची रचना समजते. इथं काही वाणगी दाखल मी पुस्तकं दाखवलेली आहेत. अमरपत्र नावाचं एक म्हणजे पत्राची गोष्ट आहे, देवीच्या गोष्टी एक चॅप्टर बुक आहे. एकाच देवीच्या आयुष्यामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी क्रमबद्ध रीतीने आलेल्या आहेत. पिशी मावशी हे विंदांचा अतिशय गाजलेला कविता संग्रह आहे. का हे बाळ फुणकेचं विज्ञान कथांचं पुस्तक आहे. ही एक बालकादंबरी आहे आणि एकी दुःखी एक लोककथा आहे. म्हणजे वेगवेगळ्या साहित्यांचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार त्यांची जाणीव मुलांना आपसूक गोष्ट वाचून दाखवल्यामुळे होत असते. आपल्यापेक्षा काही वेगळ्या पात्रांची ओळख होते आणि त्यांच्याविषयीचा पूर्वग्रह देखील दूर व्हायला मदत होते. ही कन्नापणा नावाची गोष्ट आहे. झाई विटेकर यांनी ही गोष्ट लिहिलेली आहे आणि निलुफर वाडिया यांनी या गोष्टीचा अनुवाद केलेला आहे. या गोष्टीमधला कन्ना
या कण्णाबद्दल त्याच्या आई वडिलांची सतत तक्रार असते. आई म्हणते की कपडे मळवतो, बाबा म्हणतात नेहमी याची मान खाली असते, बोलत नाही, सारखा असा घुमण्यासारखा असतो. तर मग या कण्णाच्या डोक्यामध्ये सतत या शब्दांचे खेळ चालू असतात. ते शब्द त्याच्या डोक्यामध्ये पोरांची उड्या घेत असतात, यमक जुळवणारे शब्द तो शोधत असतो आणि आपल्याच तो स्वतःच्या विश्वात असतो. आणि एक दिवस काय होतं की त्याची मावशी त्याला घेऊन त्यांच्या घरी जाते आणि मग एका आडवारी ते लेणी पाहायला जातात. म्हणजे गुहेमध्ये गुहेचं एक मोठं जाळं असतं, त्यामध्ये मूर्त्या, चित्र, अशी लेणी ते पाहायला गेलेले असतात. त्या आतमध्ये जातात लेण्यांमध्ये, गुहेमध्ये आतमध्ये जातात आणि अचानक लाईट्स जातात. लाईट गेल्यावर थोड्या वेळ ते जनरेटरची वाट पाहतात, जनरेटरही चालू होत नाहीत आणि मग सगळे घाबरतात. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. मग अंधार असतो, जनरेटर्सही चालू होत नाहीत आणि मग लहान मुलं रडायला लागतात. मग कण्णा म्हणतो की तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही एक काम करा की तुम्ही माझ्या सोबत या, माझ्या मागोमाग या. आणि मग ते आगगाडी करतात आणि बाहेर येतात. दरम्यान कण्णा त्यांच्याशी सतत बोलत राहतो, बडबडत राहतो, काळजी करू नका, आपण पोहोचलोय आता, आम्हाला सगळं ठाऊक आहे कसं जायचं. आणि मग सगळ्यांचा जीव तो वाचवतो. नंतर कण्णाचं नाव 1-2 वर्षांना शाळेत घातलं जातं आणि मग मधल्या सुट्टीमध्ये एका विद्यार्थ्याला तो त्याच्या पायाला तो ठेचकाळतो आणि तो पडतो. आणि मग तो मुलगा त्याला म्हणतो, अरे तुला दिसत नाही का रे? तो म्हणतो मला नाही दिसत, आणि गोष्ट संपते. तर या गोष्टीमध्ये कुठंच असं दाखवलेलं नाही की तो एक अंध मुलगा आहे. आणि खरं तरी अंध मुलाची गोष्ट की आपण अंधांच्या किंवा अपंगाच्या ज्या काही कथा आजपर्यंत ऐकत आलेलो आहे किंवा दुर्बलांच्या ज्या काही कथा ऐकत आलेलो आहे, की कोणीतरी त्यांना मदत करत आहे. म्हणजे अंध व्यक्तीचं चित्र काढायला सांगितलं तर बरेच जण असंच काढतात की बाबा त्याला कोणीतरी रस्ता पार करायला मदत करत आहे, किंवा अपंगाचं चित्र काढत असताना त्याला व्हीलचेअर तरी दाखवतात, त्याला ढकलत असताना तुम्ही दाखवलं जातं. पण अशा काही गोष्टी असतात की त्या गोष्टींमध्ये जे काही पूर्वग्रह आपल्या डोक्यामध्ये फिट्ट रुतलेले असतात की ही लोक असेच असतात, कायम यांना मदतीची गरज असते, पण त्यांच्या दृष्टिकोनातून कधी आपण जगाकडे पाहत नसतो. प्रत्येक वेळी आपण एखाद्यावर उपकार करत असताना ज्याच्यावर आपण उपकार करतो आहे तर त्यांना काय वाटतंय, त्या उपकाराचं ओझं त्याच्यावर होत नाही ना. किंवा दुर्बल लोकांनाही आपण कर्तृत्वमान दाखवू शकतो, प्रत्येक वेळी त्यांना मदतीची गरज असते किंवा कोणीतरी मदत केली असंच का दाखवायला पाहिजे. किंवा गोष्टींमध्ये हे जे काही पूर्वग्रह असतात हे पूर्वग्रह नक्कीच आपल्याला गोष्टीच्या माध्यमातून मोडता येतात. त्यामुळे काही पुस्तकांचा जाणीवपूर्वक किंवा हेतुपुरस्सर असा वापर करून आपल्याला मुलांच्या मनामध्ये असे जे काही पूर्वग्रह समाजातून निर्माण झालेले आहेत ते मोडून टाकायला मदत होते. मग अशा आपण हे पाहिलंच, आपल्यापेक्षा भिन्न स्थळ, काळ, जीवनशैलीचा आपल्याला परिचय होतो. ही काही उदाहरण आहेत की ज्यामध्ये सर पीपीटी थांबले बरं का, प्रेझेंटेशन थांबले. ओके, का बरं थांबतंय असं? सर मध्ये मध्ये दुसरे जण प्रेझेंट केल्यामुळं अच्छा, आपले प्रेझेंटेशन थांबते. ओके ओके, मी पुन्हा करू. सर्वांना विनंती आहे, प्रेझेंट नाव हे ऑप्शनला कोणी क्लिक करू नका. मी पुन्हा शेअर करतोय. ओके सर. ही काही पुस्तकांची उदाहरणं आहेत की ज्यामध्ये मी आता जे काही सांगितलं त्या संदर्भातली काही उदाहरणं तुम्हाला इथं पाहता येतील. तर काका कुमारी आदिवासी मुलीची गोष्ट आहे की जी नेहमी का असा प्रश्न विचारत असते. पकडा त्या मांजराला एका अपंग मुलीच्या कर्तृत्वाची गोष्ट आहे. शीनची 3 चाकी सायकल गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमध्ये जे काही घडलं त्या संदर्भात आहे. तर आपल्यापेक्षा भिन्न स्थळामधल्या, काळामधल्या वेगवेगळ्या जीवनशैलीचा परिचय आपण गोष्टीच्या माध्यमातून मुलांना करून देत असतो. पुस्तकामध्ये चित्र असतात, म्हणजे मोठी ठसठशीत आणि रंगीबेरंगी चित्र मुलांचं लक्ष वेधून घेतात. खरं तर आपण लहान मुलं ज्यावेळी पुस्तकं पाहतात त्यावेळी त्याची चित्रच ते पाहतात. चित्र पाहूनच मुलं पुस्तकं हातात घेतात. मुलं अगदी चित्र पाहताना रंगून जाताना आपण पाहतोय. मुलं चित्र पाहत असताना बारकाईने निरीक्षण करायला शिकतात, त्यातील तपशील पाहण्यात ते हरपून जातात. की ज्या मुलांना अजून लिहिता वाचता येत नसतं, अद्याप लिपीचा परिचय झालेला नसतो, ती मुलं मग चित्राच्या आधारे गोष्ट वाचायला लागतात. चित्रांची एक प्रकारची भाषा असते, चित्रभाषा असं तिला आपण म्हणतो. आणि मग मुलं चित्रावरून ज्यावेळी गोष्ट वाचायला लागतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येते की मला पण वाचता येतं. आणि मग अशी भावना मुलांच्या मध्ये सुरुवातीच्या टप्प्यात निर्माण होणं
तर ती साक्षरतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते. नुकतेच वाचायला शिकलेल्या मुलांना चित्रावरून मजकुराचा अर्थ लावताना मदत होते, की ज्यावेळी मुलं वाचत असतात त्यावेळी एखादा अपरिचित शब्द येतो, संदर्भ काही अपरिचित असतात आणि मग चित्राचा आधार घेऊन मजकूर चित्र या दोघांची सांगड घालून त्यातनं अर्थ निर्माण मुलांना करता येतं. चित्र गोष्टीच्या तपशिलामध्ये भर घालतात, आशयाला बळकटी देतात, म्हणजे आशय अधिक खोलवर समजून घ्यायला चित्र मदत करत असतात आणि चित्रांच्या वेगवेगळ्या शैली असतात, त्या शैलींचाही परिचय मुलांना त्या निमित्तानं होत असतो. तर गोष्ट कशी सांगायची, गोष्ट कशी वाचायची याचा एक नमुना आपण सतत मुलांसमोर ठेवत असतो, की ज्यावेळी आपण वाचत असतो की वाचत असताना अंदाज कसा बांधायचा, आवाजातले चढ उतार कसे करायचे, भावभावना कशा पोहोचवायच्या, किंवा हातभारे असतील, किंवा एखादा चांगला वाचक वाचत असताना अंदाज कसा बांधत असतोय, की त्यातनं अर्थ तो कसा निर्माण करत असतोय, त्या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारचं मॉडेलिंग आपण मुलांसमोर करत असतो आणि मुलं मग अर्थातच आपलं अनुकरण करतात, त्यांची स्वतःची भर घालतात आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा वापर करून गोष्ट कशी सांगायची शिकतात, कसं वाचायचं ते मुलं समजून घेतात. त्यामुळं एक आदर्श वाचकाचा नमुना मुलांसमोर सतत राहणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे वर्गात म्हणजे कुठल्याही इयत्तेच्या वर्गात, अगदी पहिलीपासून ते अगदी 10वी पर्यंतच्या वर्गामध्ये त्यांना काही वेळ मुलांना वाचून दाखवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तर वाचत असताना मोठे किंवा चांगले वाचक कशा पद्धतीने वाचतात त्याचा एक नमुना सतत मुलांसमोर राहणं अत्यंत आवश्यक गोष्ट असते. आतापर्यंत आपण मुलांना गोष्ट का सांगायची किंवा गोष्ट का वाचून दाखवायची याच्याविषयी चर्चा केली होती. अर्थात त्यात तुम्ही भर घालू शकता, पण आपल्याकडे आता वेळ नाहीये, त्यामुळे आपण आता चर्चा नाही करणार आहोत. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात आणि मग काही प्रश्न आपले नक्की घेऊयात आणि एक गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार. गोष्ट सांगताना काय करायला पाहिजे, ताराबाई मोडक साधारणपणे 1940च्या काळामध्ये आपल्याशी एका पुस्तकातून हितगुज सांगतात. तर दुर्दैवाने आजही त्या गोष्टींचा विचार पुन्हा करावा लागतोय. आपण काय सांगतात ताराबाई आपण बघूयात. की त्या असं म्हणतात की मुलांच्या वयोमानानुसार गोष्ट निवडायला हवी. ही मुलं साधारणपणे बालवाडीतली असतील किंवा पहिली दुसरीतली मुलं असतील, तिसरी चौथीच्या मुलांना थोड्याशा कल्पना विश्वात रमायला आवडतं, त्यांना मग साहस कथा आवडायला लागतात. पुढच्या टप्प्यामध्ये मुलांना तेलानिराम आवडायला लागतो. म्हणजे बालवाडीची मुलं असतील तर त्यांचा स्वतःचा परिसर, त्यांच्या घरातल्या गोष्टी, प्राण्यांच्या गोष्टी मुलांना आवडायला लागतात. तर मुलांचा वयोगट लक्षात घेऊन आपण गोष्ट निवडायला पाहिजे. गोष्टीच्या रसाशी तन्मय होऊन गोष्ट सांगितली गेली पाहिजे. म्हणजे गोष्टीमध्ये ज्या काही घटना घडतायत, प्रसंग घडतायत, त्यातनं ज्या काही भावभावना निर्माण होत आहेत त्या भावभावना समोरच्या लक्षात आला पाहिजेत. हे जे काही रस आहेत ते सगळे रस त्या रसांची तन्मय होऊन गोष्ट पुढे आली पाहिजे. गोष्टीचा प्रवाह असा अस्खलित असू द्या की श्रोते स्वतःला विसरून समरस होतील. नटासारखा अभिनय करा. एखादा नट, एखादा अभिनेता कसा अभिनय करतो तसा अभिनय आपल्याला करता आला पाहिजे. मुलांना मोकळेपणानं बसू द्या. तुम्ही शिक्षक आहात हे विसरून जा, त्याच्या आजी आजोबा तुम्ही बना. नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी सांगा. आता त्यातल्या ज्या गोष्टी आवडतात त्या पुन्हा पुन्हा सांगायला काही हरकत नाही, पण एकच गोष्ट पुन्हा सांगताना त्यातले प्रसंग अधिक तुम्ही खुलवून सांगा, त्यात आणखी भर घालत चला, भर घालत चला. आता गोष्ट सांगताना काय करू नका असं ताराबाई म्हणतात बघा. तर त्या असं म्हणतात की वर्गातल्या प्रत्येक मुलानं गोष्ट ऐकलीच पाहिजे असं काही आग्रह धरू नका. एखादा मुलगा म्हणता मला गोष्ट ऐकायची नाही, नको ऐकायला. मुलांना गोष्टीचं सार किंवा तात्पर्य सांगू नका. जर तुम्ही मुलांना गोष्टीचं सार समजावून सांगत असाल तर एक साधी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही प्रभावीपणे मुलांना गोष्ट सांगितली. जर मुलांना आवाजामधले चढ उतार, योग्य ठिकाणी सुरागत देणं किंवा गोष्टीमधल्या आशयामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही भावभावना आहेत त्या भावभावना आपण मुलांना पोचवायला जर आपण सक्षम असू तर नक्कीच मुलांना गोष्टीत काय घडत आहे ते समजतं. हे असं असं घडलं मग त्याला असं असं म्हणतात, असं असं म्हणून समजावून सांगायची अजिबात गरज नसते. गोष्ट संपल्यानंतर त्याचं तात्पर्य विचारू नका. खरं तर तात्पर्य यासाठी गोष्ट नसतेच. गोष्टीच्या मध्ये मध्ये माहिती आणि ज्ञान द्यायला थांबवून गोष्टीच्या प्रवाहात व्यत्यय आणू नका. अस्खलितपणे त्याचा प्रवाह चालू द्या. म्हणजे धबधबा कोसळतोय आणि आपण
त्या धबधब्यामध्ये चिंब भिजतो आहोत की गोष्ट ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे. गोष्टी अभ्यासाचा विषय म्हणजे ज्ञान देण्याचा विषय समजू नका. गोष्टीच्या तासाला नीती, बोध, शिक्षणाचा तास आहे असंही समजू नका. आणि गोष्टीच्या तासाला त्या पुढे जाऊन असं म्हणतात की भाषा शिक्षणाचाही तास समजू नका. तर ताराबाईंनी जे काही सांगितलं त्याचा जर आपण विचार केला तर मी अगदी सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती की ताराबाई असं म्हणतात की ज्ञान द्यावं किंवा बोध मिळेल तेवढ्याचसाठी मुलांना गोष्ट ऐकवावी, हा एक व्यापारी दृष्टिकोन तुम्ही काढून टाका. म्हणजे आपण दुकानदाराला पैसे देतो, त्याच्याबद्दल आपण माल घेतो, म्हणजे आपण त्याला काहीतरी देणार आहोत आणि त्याबद्दल आपण काहीतरी मिळवणार आहोत. हा जो काही व्यापारी दृष्टिकोन असतो, हा जो काही व्यवहार असतो, तो व्यवहार म्हणजे गोष्ट नाहीये. तर मनाचा आनंद, मौज, हास्य, विनोद यांना पण शिक्षणामध्ये महत्वाचं स्थान आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून मुलांना गोष्ट जर सादर केली तर गोष्टीत काय सांगितलेलं आहे ते मुलांना कळतच. वेगळं सांगण्याची अजिबात गरज नसते. तर मला वाटतंय या 2 मुद्द्यांविषयी आपण आज खरं तर मीच बोललो, चर्चा नाही केली. म्हणजे लहान मुलांना गोष्ट का सांगायला पाहिजे, केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्याने आपण गोष्ट का वाचून दाखवली पाहिजे आणि गोष्ट सांगताना काय केलं पाहिजे. गोष्ट सांगण्याची तंत्र जी काही आहेत किंवा जी काही कौशल्य आहेत त्या संदर्भातला जो काही रियाज करावा लागतो त्याच्यावर आपल्याला स्वतंत्रपणे एका दिवशी बोलता येईल. खरं तर त्या संदर्भातला एक कोर्स आम्ही गोष्टरंग टीमच्या माध्यमातून करतो. नक्कीच त्या कोर्समध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तर एकूणच मुलांच्या शिक्षणामध्ये, मुलांच्या भाषा शिक्षणामध्ये गोष्टीला किती महत्वाचं स्थान आहे ते आपण सगळ्यांनी ऐकलंच. तर दुर्दैवानं या गोष्टी आपल्या आयुष्यातून आता निघून चालल्यात असं म्हणायला जागा पण आहे. तर गोष्टीने केवळ मनोरंजन होतं, केवळ असंच नाही तर मुलांच्या भाषा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी, की मुलांनी का वाचायचं असतं, की मुलांना बालसाहित्याची किंवा वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी किंवा गोष्टीमध्ये जी काही जादू आहे, जी काही मजा आहे वाचनामधली ती उलगडून दाखवण्यासाठी खरं तर मुलांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. किंबहुना जर आपण मुलांना गोष्ट सांगत नसू किंवा वाचून दाखवत नसू तर एक प्रकारचा आपण गुन्हाच करतोय इथपर्यंत म्हणायला देखील जागा आहे. कारण मुलांच्या भावनिक विकासासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये गोष्टींना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. मी इथं थांबतो आहे. आपले काही प्रश्न घेऊयात आणि मग एक गोष्ट मी सादर करेन आणि मग आपण आपलं सत्र खरं तर थांबूयात. माने सर, प्रश्न काही आलेले असतील तर आपण बोलूयात. हो, हा एक प्रश्न आलेला आहे बाळासाहेब. प्रश्न एक आलेला आहे आपल्याकडे. हा सांगा ना. प्रश्न असा आहे की बोधपरक गोष्ट असावी काय, किंवा निसर्ग वर्णन, ऐतिहासिक आवाज नाही ऐकवायला पण साधारणपणे माझ्या लक्षात आलेलं आहे. खरं म्हणजे गोष्टीचा जन्म कसा झाला याचं जर आपण खोलात गेलो तर साधारणपणे आपण जसे गप्पा मारतो, अरे असं असं घडलं रे, त्यालाच खरं तर गोष्ट म्हणतात. गोष्ट काही ती ऐतिहासिक पाहिजे, अगदी साध्या साध्या घटनांमध्ये देखील गोष्ट असू शकते किंवा गोष्ट असतेच. तर प्रत्येक वेळी आपण गोष्टीमध्ये बोध सांगायला पाहिजे, काहीतरी मुलांना शिक्षण दिलं पाहिजे असं बिलकुल नसतं. एखादा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये एखादी साधी घटना देखील खरं तर गोष्ट बनवू शकते. आणि खरं तर गोष्ट सांगून त्यातनं बोध देणं, ताराबाई अगदी पोट तिडकीनं आपल्याला सांगतात की हे अजिबात करायची गरज नाहीये. मुलांना गोष्टीच्या प्रवाहात डुंबू द्या, ते मुलांना ठरवू दे त्यातनं काय समजून घ्यायचं, की आपण त्या ताकदीनं मुलांसमोर जर गोष्ट सादर केली तर मुलं नक्कीच समजून घेतात. मुलांना गोष्ट समजावून सांगण्याची देखील गरज नसते, फक्त आपलं सादरीकरण तेवढ्या ताकदीचं होणं अपेक्षित असतं.
आणि खरं तर म्हणजे या बोधकथा, नीतिकथा या सगळ्या अशा प्रकारच्या कथांनी म्हणजे दुसरा एक प्रश्न आहे बाळासाहेब. हा, गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय असतो, पण काहींच्या मते गोष्ट म्हणजे भाकड कथा अशी टीका करतात. तर त्याबद्दल आपले मत मांडावे. आपण गेल्या तासभरामध्ये गोष्टीच्या संदर्भात ऐकलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणाने या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गोष्ट म्हणजे केवळ भाकड कथा नाही, तर त्याच्यामधून काय काय साध्य होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे की भाषिक क्षमता आणि भाषा शिक्षणाची सुरुवातच मुळात श्रवणाने होत असते. आपल्या भाषेचे जे कौशल्य आहेत, श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन किंवा लेखी अभिव्यक्ती, तर भाषा शिक्षणाची सुरुवातच मुळात श्रवणाने होत असते. त्यामुळं गोष्टीला भाकड कथा म्हणणं हे कसं बरोबर नाही असं मला वाटतं. नक्कीच आहे की गोष्टीचा केवळ विचार मनोरंजनापुरता किंवा ती काही कथा आहे असा विचार केवळ एवढाच विचार न करता गोष्ट आणि मुलांची साक्षरता याचा काय संबंध आहे, गोष्ट आणि मुलांचा भावनिक विकास, तो गोष्ट आणि मुलांची विचार करण्याची क्षमता, आज म्हणजे संबंध युरोप खंडाचा जर विचार आपण जर केला तर तो एक रियाज म्हणजे रिवाज म्हणतात की मुलांना. आवाज कट होतोय सर तुमचा. माने सर आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज येत नाही. नाहीये तुमचा आवाज. तर गोष्ट आणि मुलांची साक्षरता, गोष्ट आणि मुलांचा भावनिक विकास, गोष्ट आणि मुलांची विचार करण्याची क्षमता, या अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीला जोडून केल्या जातात. तर म्हणजे फिनलँड असेल किंवा युरोप खंडाचा जर आपण विचार केला तर या गोष्टींवर किंवा गोष्टींच्या पुस्तकावर प्रचंड काम केलं जातं. अगदी 8वी 9वीच्या मुलांसोबतही आपण अशा प्रकारचं काम करू शकतो. पण ते काम कसं करायचं, त्याचे टप्पे काय आहेत किंवा पद्धती कोणत्या आहेत, तर जे आपण शास्त्रीय पद्धतीने जाणून घेतलं तर नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीने गोष्टींवर काम करू शकतो. हे पर्यंत सर तुम्ही बोला. माने सरांचा आवाज येत नाही, बहुतेक रेंज प्रॉब्लेम आहे. पर्यंत सर नाही आहेत का? सातपुते सर माझा आवाज येतो का? हा येतोय. सर येतोय, बोला तुम्ही. येतो सर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर योगेश सुरवसे बोलतो सर. नमस्कार सर. नमस्कार. गोष्ट सांगण्याचं विश्लेषण खूप सुंदर केलं तुम्ही. जो करील मनोरंजन मुलांचे नाते जडील प्रभू शितयाचे असं जे म्हणालेलं आहे ते गोष्टीच्या संदर्भानच आहे मनोरंजन. सर गोष्ट खरं म्हणजे ही मुलांच्या भावविश्वातलं पहिलं मनोरंजनाचं साधन आहे असं मला वाटतं. आणि खरोखर गोष्ट सांगण्याची कला कशी असावी याबद्दल आपण केलेलं विश्लेषण सुंदर आहे. मला आपला फक्त एक मुद्दा समजला नाही. आपण जर तो म्हणजे स्लाइड शो केला तर मला तो सांगता येईल. स्क्रीन आपण शेअर केली तर एक सहवेदना असं काहीतरी मुद्दा होता. त्याचं विश्लेषण थोडं आपण परत एक्झॅक्टली सहानुभूती याचं विश्लेषण आपण परत केलं तर आणखी थोडं स्पष्टीकरण. सहानुभूती म्हणजे एक साधं उदाहरण मी सांगेन की ज्यावेळी आपण एखादा चित्रपट पाहत असतो किंवा कादंबरी वाचत असतो तर त्यावेळी त्यातला जो काही कथानायक असतो तो कथानायक आपणच आहे असं समजत असतो. त्यातल्या पात्राशी आपण इतकं एकरूप झालेलं असतो की आपल्याला वाटतं ते मीच केलेलं आहे. की समजा एखादा काहीतरी मुलगा पाण्यामध्ये म्हणजे बुडतो आहे आणि मग आपणच काय केलेलं आहे की पाण्यामध्ये उडी मारलेली आणि त्याला वाचवलेलं आहे. म्हणजे ही जी काही एकरूपता आहे, पात्रांशी समरस होण्याची जी काही पद्धत आहे
त्याला म्हणतात सहानुभूती घडणं. आणि काय होतं की प्रत्येक वेळी सगळेच अनुभव आपल्या वाट्याला येतील असं नाही. बऱ्याच वेळा आपल्याला असं व्हावं असं वाटतंय पण ते आपण झालेलो नसतो, किंवा एखादं कौशल्य आपल्याला यावं असं वाटत असतंय पण ते आपल्याला जमत नसतं. मग अशा वेळी आपण या पात्रांच्या करवी ते भोगून घेत असतो. आणि एक प्रकार काय म्हणता येईल, एक प्रकारचं भावनिक विरेचन त्यामुळे घडतं. आणि अशा प्रकारची सहानुभूती आपल्या मोठ्यांसाठी उपयोगाची असते आणि लहान मुलांना तर अत्यंत ती उपयुक्त गोष्ट आहे. मेंदू मधल्या प्रतिबिंब पेशी अशा प्रकारची सहानुभूती घडवून आणत असतात. आणि जे अनुभव आपल्या वाट्याला आले नाही त्याचपर्यंत तसे अनुभव आपण अनुभवून घेतो, म्हणजे गोष्टींच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून. जसं की मुलं स्वतःला कधी कधी फास्टर फेने समजतात. फास्टर समजतात, त्यांची गरज असते. अच्छा, ओके ओके, थँक्यू. आणखी काही प्रश्न नसेल तर आपण. माने सर बोला तुम्ही. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा डायरेक्ट सरांना. ठीक आहे, आपले दहीपडे सर शेवट करा आपण. हो सर, कथेचं वाचन. हा, कथेचं वाचन. एक गोष्ट लावतो मी, लागली तर ठीक आहे, तर मी वाचन करेन. एकच मिनिट. हो सर. सर आवाज येतोय का चेक? हॅलो सर. एकच मिनिट मी लावतो. येतो. मला सांगा दिसते काय आणि आवाज येतोय काय? दिसते सर. ओके, ठीक आहे. येतोय. हॅलो. हा, दिसतंय स्क्रीन. व्हिडिओ दिसतोय का? व्हिडिओ दिसतोय, आवाज येत नाही. ओके ओके. आवाज येत नाही. हा, आवाज येत नाही. आवाज सर. हॅलो. आवाज येत नाही. हो सर. बघा येतोय. येतोय आवाज? नाही सर, आवाज येत नाही. ओके. येत नाही ना आवाज? नाही येत सर. ओके, ठीक आहे, मीच वाचून दाखवेन. एकच मिनिट सॉरी. ही गोष्ट थोडीशी मोठ्या मुलांसाठी आहे, साधारणपणे तिसरीच्या पुढची मुलं, 3री-4थीची मुलं. तू माझी चुटकी आहेस आणि इतर कथा या रोहन प्रकाश यांना प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये ही गोष्ट आहे. आणि यातल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत फारुख यस काझी या माझ्या शिक्षक मित्रानं. गोष्टीचं नाव आहे तू माझी चुटकी आहेस. वाचायला सुरुवात कर. सकाळी सकाळी मुसा खूप घाईत होता. आज सगळे होडीवाले मासे पकडायला जाणार होते. आज मासळीला चांगला भाव आला होता. मुसाने होडी बाहेर काढली होती. आठवड्यासाठीचे काही पैसे जमा होतील असा त्याचा अंदाज होता. मुसा म्हणजे एक आडदांड शरीराचा माणूस, ताकद जबरदस्त. चुटकीला तर तो तळ हातावरच ठेवेल. चुटकी म्हणजे मुसाची मुलगी. 5 वर्षांची होती चुटकी. आब्बा चुटकीवर खूप प्रेम करतो, पण ते कधी दाखवून देत नाही. सगळे लोक त्याला जड बुद्धी म्हणतात. जड बुद्धी म्हणजे एकदम बुद्धू माणूस. आपल्या आब्बाला असं बोललेलं चुटकीला अजिबात खपत नाही. माझा आब्बा जगातला सर्वात बेस्ट आब्बा आहे, कारण तो माझी खूप काळजी घेतो.
मी शाळेत जाईपर्यंत माझं खाणं, दूध, आंघोळ, दप्तर भरणं ही सगळी कामं तोच करतो. चुटकी एका दमात हे बोलून मोकळी होती. आब्बा नसला की शेजारच्या चाची हे सर्व काम करतात. चुटकीला आम्ही नाही. खूप वर्षांपूर्वी ती अल्लाहला प्यारी झाली. चुटकीनं तिला पाहिले नाही, तरीही तिला तिची खूप आठवण येते. तिच्या कुशीत शिरावं, हट्ट करावा, तिच्याकडून वेणी घालून घ्यावी असं सतत वाटत राहतं. पण ती असं नाही करू शकत. तिचा आब्बा तिची खूप छान वेणी घालतो. तो मांडी घालून बसतो आणि चुटकीला एका छोट्या स्टूलावर बसवतो. करणार काय? त्याच्या समोर ती बसली तर त्याला दिसणारी नाही, त्याची ढेरीच एवढी मोठी आहे. मग तो सावकाश तिच्या डोक्याला तेल लावतो, भांग पडतो, मग केस मागे घेऊन छानशी रिबीन बांधतो. झाली वेणी तयार. चुटकीच्या बाजी म्हणजे तिच्या शाळेतील शिक्षिका. त्यांना सगळी मुलं बाजीच म्हणतात. बाजी म्हणजे मोठी ताई. तिच्या बाई लगेच ओळखतात, आजची वेणी आब्बानं घातलीये. त्यांना फार कौतुक वाटायचं तिच्या आब्बाचं. चुटकी हरकून जायची. चुटकी आम्हीच्या आठवणीत रडू लागली की आब्बा 2 बोटांनी छानशी चुटकी वाजवत. तिला ती खूप आवडते. चुटूक चुटूक असा आवाज मस्त वाटतो. चुटकीही वाजवायला शिकलीये चुटकी, पण आब्बासारखी नाही जमत. चुटकीचा आवाजही कोणती खुदू असू लागली की आब्बा तिला वर उचलून घेतो, गोल गोल फिरवतो. आपली खरबरीत दाढी टोचवत तिची पापी घेतो आणि आपल्या गडगडाटी आवाजात म्हणतो, तू माझी चुटकी आहेस. तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे. नाहीतर मी जडबिंदू कसा जगणार एकटा? असं म्हणतात चुटकी पटकन त्याची पापी घ्यायची, दाढी टोचायची, पण ते आपल्या आब्बाला घट्ट बिलगायची. तू नाही हे जड बुद्धी, तू मेरा अब्बा आहे. असा हा तिचा आब्बा एक नाबाडी, खूप तापट स्वभावाचा. राग तर जणू त्याच्या नाकावरच असतो. त्याच्या नावेवरचे लोक मात्र सांगायचे की आमचा मालक देव माणूस आहे. आब्बाचा स्वभाव कुणालाच समजला नव्हता. तो कधी रागावेल आणि कधी प्रेमानं बोलेल याचा काही नेम नाही. असा हा आब्बा खूप आबोल, कमी बोलायचा. त्याला काय सांगायचंय ते आपणच ओळखून घ्यायचं. नाहीतर तो खूप ओरडायचा. चुटकीवर मात्र तो कधी चिडला किंवा ओरडला नाही. का ते माहिती नाही. कितीही रागावलेला असला तरी, कितीही दमला असला तरी. एके दिवशी तिनं शेजारच्या चाचींना कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. मुसा पागल है, कुठली कोण अनाथ पोर त्यानं सांभाळली, जीव लावून ठेवलाय, सांगितलं तर ऐकत नाहीये. हे ऐकून चुटकीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अनाथ होती, पण आब्बानं हे तिला कधी कळूच दिलं नव्हतं. आता तिच्या लक्षात आलं की तिच्या आम्मीचा फोटो घरात का नव्हता ते. तिच्या आम्मीच्या आठवणी आब्बा तिला का सांगत नव्हता. आब्बाला राग याला आणि नंतर तो तिला देवदूतच वाटू लागला. ती खूप रडली, कुणाशी काही बोलेना, पहिल्यासारखी हसेना. आब्बांची गोष्ट लक्षात आली होती, पण त्याला वाटलं काहीतरी विचार करत असेल, त्यामुळे बोलत नसेल. चुटकीनं तिच्या बाजींना एकदा हे सर्व सांगितलं. त्याही ऐकून सुन्न झाल्या. तिला सतत फरक वाटू लागलं होतं. चुटकी आणि बाजींचं हे बोलणं कोणीतरी ऐकलं आणि चुटकी अनाथ आहे ही बातमी सगळ्या शाळेत पसरली. शिक्षक तिला सहानुभूती दाखवू लागले, तर शाळेतली मुलं तिला चिडवू लागली. तिला काहीच कळेना. बाजी तिच्या सोबत होत्या म्हणून तिला थोडा आधार तरी होता. बाजी समजूत घालत, पण तिचं मन सतत रडत होतं. आपण अनाथ आहोत ही भावना तिला काही केल्या कमी होत नव्हती. चुटकी मुकीच झाली. आब्बा काळजीत पडला. काय करावं कळेना. ती सतत रडायची. बाजीने आब्बाला सर्व सांगितलं. आब्बा शेजारच्या चाचीला खूप बोलला, ओरडला. तोही खूप रडला.
पहाडासारखा माणूस रडल्याचं पाहून चुटकीला फार वाईट वाटलं. आब्बानं तिच्या बाजींना चुटकी माझ्याशी आता बोलत नाही, सारखी रडत नाही असं सांगितलं. तो स्वतःही सांगताना रडला. चुटकीला हे सगळं समजत होतं, पण अनाथ असल्याची भावना तिला सतत त्रास देत होती. हा मोठा धक्का होता तिच्यासाठी. आब्बाला काही समजत नव्हतं की तिची समजूत कशी काढावी, काय करावं की ती रडणार नाही, पहिल्यासारखी हसेल, मज्जा करेल, आपल्या आब्बाच्या पाठीवर बसून घरभर फिरेल. चुटकीच्या बाजी हे सर्व पाहत होत्या. त्यांना बाप लेकीतलं प्रेम माहित होतं. आता मग त्यांनीच काहीतरी करायचं ठरवलं. काय बरं वाटतंय तुम्हाला? आता काय करतील बाजी? जरा विचार करा. आपण आता पाहूया. चुटकीच्या बाजींनी एकदा तिच्या आब्बाला शाळेत बोलवलंय असं सांगितलं. आब्बा गडबडून गेला. त्याला धड नाही म्हणता येईना ना होकार, पण चुटकीविषयीच काहीतरी असणार हे ओळखून त्याने येणं कबूल केलं. चुटकीसाठी तो काहीही करू शकत होता. तो आलाही. तो अवघडला होता शाळेत आल्यावर. शाळेतल्या खुर्चीवर त्याला बसता येईना. त्याच्यासाठी एक मोठा स्टूल आणला, त्यावर तो बसला. बच्चो, आज हमारे यहाँ एक मेहमान आले आहेत. ते व्यवसायानं नावाडी आहेत. ते आज तुम्हाला नावेवरच्या गमती जमती सांगणार आहेत. नावेवरची गीतं पण गाऊन दाखवणार आहेत. हे ऐकताच आब्बा गडबडून गेला. त्यानं बाजींकडे पाहिलं. त्याने हलकेच डोक्या हलवून सुरुवात करा असं सुचवलं. त्याने काही क्षण शांत बसून सुरुवात केली. चुटकीही गडबडून गेली. आब्बाला नाही जमलं तर सगळे त्याला हसतील, आणि तिच्या आब्बाला कुणी हसलेलं तिला अजिबात आवडणार नव्हतं. तिने मनातच प्रार्थना केली, या अल्लाह, माझ्या आब्बाला पास कर. मुसानं आपल्या घोगऱ्या आवाजात 2-3 नावाडीची गाणी गायली. नावेवरच्या गमती जमती सांगितल्या. मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. शेवटी तो म्हणाला, सीप में आसमान से पाणी गिरता मगर सीप उसे अपना बनता. शिंपल्याला माहित नसतं ते पाणी कोण आहे, कुठून आलं. ते फक्त त्याला आपल्यात सामावतं, त्याचा मोती बनवतं. चुटकी, तू माझ्यासाठी मोती आहेस, माझी चुटकी. तू जन्मानं माझी पोर नाहीस म्हणून काय झालं, पण हा तुझा आब्बा तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. जगाची पर्वा तू करू नकोस पिल्या. माझ्यासाठी तू माझी सुटकी आहेस, माझी इठुकली पिठुकली, माझी सुटकी आहेस तू. असं म्हणून तो हमसून हमसून रडू लागला. चुटकी मात्र सुन्न होऊन ऐकत होती. इतक्यात बाजीने तिच्या खांद्याला थोपटलं आणि आब्बांकडे बोट केलं. तिला काय करावं कळेना. तीही रडत होती. शेवटी मनाशी काहीतरी ठरवून ती धावतच आब्बाकडे गेली. आब्बाला मिठी मारली. त्याच्या खरबरीत दाढीच्या गालाची पापी घेतली. त्याच्या गालावरून वाहणाऱ्या आसवांची खारट चव तिलाच खूप आवडली. आब्बा, तू रडताना एकदम बाद दिसतोस, रडत नको जाऊस ना. असं गाल फुगून म्हणताच आब्बा हसायला लागला. त्याने चुटकीला अलगद उचलून खांद्यावर घेतलं. बाजींची परवानगी घेऊन ते घराकडे चालायला लागले. ती अजूनही आब्बांच्या खांद्यावर होती. तिचा आकाश जणू तिच्या हातात होतं. तिचा आकाश आणि जमीन तिचा अब्बास तर होता. धन्यवाद. संपली गोष्ट. हा सर, थँक्यू सर. दयपळे सर बोला. हो सर, धन्यवाद सर. आवाज येतो आहे? हा, येतोय. येतोय सर. धन्यवाद सर. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर यांच्याद्वारे आयोजित गोष्ट सांगताना या वेबिनार मध्ये आज आपण गोष्ट का सांगावी, कशी सांगावी, कोणती सांगावी, ती कशी वाचावी, कशी सांगावी या संदर्भात अगदी उदाहरण सादरीकरण केलं. आणि हे सादरीकरण
आमच्या लातूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, विषय सहाय्यक, मराठी विभाग या सर्वांनाच नक्की उपयुक्त होईल असा या ठिकाणी आशावाद नक्कीच मला वाटतो. या अनमोल मार्गदर्शनाबद्दल मी संस्थेतर्फे आपणाला मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे संस्थेचे प्राचार्य अनिल मुरकुटे साहेब यांचंही या ठिकाणी आभार मानतो. ज्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम पार पडूच शकला नसता असे IT विभागाचे प्रमुख डॉक्टर योगेश सुरवसे साहेब, त्याचबरोबर IT विभागाचे विषय सहाय्यक माननीय सतीश सातपुते सर आणि रावसाहेब भामरे सर या दोहोंनीही हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण सहकार्य केलं आणि असंच सहकार्य यापुढेही लाभत राहू अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वात शेवटी सर्व शिक्षक, सर्व मुख्याध्यापक, साधन व्यक्ती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला 100च्या पुढे जाता आलं नाही. ती अडचण आमचे सर पुढच्या वेळेस नक्कीच दूर करतील असा विश्वास आपणाला देतो. आणि जी माझे 2 हात मी म्हणेन, माने सर आणि हिप्परगे सर, की ज्यांचे मी आभार मानणार नाही परंतु त्यांचा उल्लेख मात्र नक्कीच करेन की ही जी घरची माणसं आहेत यांच्यामुळे हे वेबिनार अत्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडलं. त्यांनाही मी पुन्हा एकदा त्यांच्या कामाबद्दल परत एकदा धन्यवाद देतो एक औपचारिकता म्हणून. आणि माननीय प्राचार्यांच्या साहेबांनी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. प्राचार्य साहेब आहेत साहेब शक्यतो सुरवसे साहेब असतील. आहेत साहेब आहेत. सुरवसे सरांना बोलू द्या. हो सर. सुरवसे साहेब आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन. नाही येत. बरं, लेफ्ट झाले असतील एखाद्या वेळेस. चला बाळासाहेब सर आहे मी आहे. हा सर बोला. सर नमस्कार सर्वांना. गोष्टीचा शनिवार आणि मराठी विभाग या दोन्ही विभागांतर्गत बाळासाहेबांनी गोष्ट कशी सांगावी हे खरं म्हणजे खूप होत चाललंय आपल्या घरी. पारंपरिक पद्धतीनं आई वडील किंवा आजी आजोबा पहिल्यांदा गोष्ट सांगायचे आणि महाभारत रामायणासारखे महाग्रंथ हे आपल्यामध्ये गोष्टीच्या रूपानेच आजही जीवित आहेत. त्यामुळे गोष्टीचं महत्व हे माणसाच्या जीवनात अत्यंत अनन्यसाधारण आहे. आणि मुलांचं तर भावविश्वच मुळात गोष्टीपासून सुरू होतं. मुलांच्या आयुष्यातलं ते पहिलं पारंपरिक मनोरंजनाचं साधन असतं की जसं दमा मिराजदार गोष्ट सांगतात. वेगवेगळे पु ल देशपांडे सर गोष्ट सांगायचे. गोष्ट सांगण्याचं एक वेगळं कौशल्य आहे जे आता बाळासाहेबांनी वेगवेगळ्या संदर्भांनी व्यक्त केलं. आणि गोष्टीमध्ये आता एक संदर्भ आला भाकड कथा म्हणून. मी त्याचं थोडं विश्लेषण करू शकतो. भाकड कथा हा तसा गोष्टीचा एक प्रकार आहे. भले तो परंतु ती सुद्धा एक भाकड कथा सुद्धा आपल्याला सांगता आली पाहिजे. ते सुद्धा कौशल्य लहान मुलांसाठी ती लागू होणार नाही कारण लहान मुलांच्या विश्वातल्या गोष्टी आपण सांगतो. परंतु भाकड कथा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं रचल्या जातात, जाणीवपूर्वक त्या सांगितल्या जातात. सर आवाज येत नाही. सुरुवात तो आवाज ब्रेक होतो सर. साहेब बोला तुम्ही. आज या सर बहुतेक रेंज मध्ये नाहीत. परिसंवादात सहभागी झालेले आहेत. सर्वांचं हा उपक्रम सादर करण्याची परवानगी दिली ज्याची खरोखर लहान मुलांच्या जीवनात किती आहे हे त्या मुलाच्या हातात असलेल्या मोबाईलच्या वेळावर. त्या डोक्यातली गोष्ट कुठंतरी कमी झाली त्यामुळे मुलाच्या हातात मोबाईल आला. त्यामुळे परत एकदा आपल्याला लहान मुलांचं विश्व हे गोष्टीनं भारून टाकावं लागणार आहे. मी पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. अत्यंत चांगलं वेबिनार आजचं म्हणायला हरकत नाही. बाळासाहेब सरांनी खरोखरच आपल्या समोर एक म्हणजे गोष्टीचं सादरीकरण पण केलं
आणि गोष्ट सांगण्याचा सर्व गोष्ट सांगण्याच्या पाठीमागे जे विज्ञान आहे, ज्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, अत्यंत समर्पकपणे सरांचं भाष्य, सरांचं वक्तृत्व, सरांची बोलण्याची पद्धती मला खूप आवडली आणि निश्चितच जिल्ह्यातल्या आपल्या सर्वांना आवडलेली असणार आहे. याचा फायदा आपले सगळे शिक्षक बंधू भगिनी नक्की करून घेतील अशी मला खात्री आहे. माने सर, हिप्परगे सर आणि आपले मुकुंद दैफळे सरांना एक माझी विनंती राहील की आज सुरुवातीला लहान मुलं जॉईन झालेली होती, तर एखाद्या चांगल्या गोष्ट सादरीकरण करण्याच्या संदर्भातलंच एखादं वेबिनार आपण खास मुलांसाठी जर ठेवता आलं तर आज सुरुवातीला जे मुलं रुजू झाले होते पण हा प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांना आपण लेफ्ट व्हायला सांगितलं, तर त्या सगळ्या मुलांना त्यांचा हिरमोड होणार नाही, त्याचीही आपण बुक भागवावी. असं काही आपल्याला एखादी गोष्ट सांगण्याचा एक 2-3 गोष्टी एकत्रितपणे अर्ध्या पाऊण तासामध्ये सांगण्याचं एखादं वेबिनार आपल्याला आयोजित करता आलं तर नक्कीच आपण त्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि खूप छान आजचं वेबिनार मला खूप आवडलं. एकतर आपली भाषा, ही आपली मायबोली आणि गोष्टी आज खरोखरच बाळासाहेब सर तुम्ही बालवयामध्ये घेऊन गेला. तुम्ही सांगत असताना सुद्धा ते सगळे संदर्भ आपल्या स्वतःला ते ताडून पाहत होतो. म्हणजे आजचे आपलं मार्गदर्शन हे केवळ शब्दांपर्यंत मर्यादित नव्हतं, तर एका वेगळ्या भावविश्वामध्ये जाण्याचा आनंद घेता आला. खरोखर आपण ही संधी उपलब्ध करून दिली. आपले खूप खूप आभार आणि सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. समारोप करूयात आता. माने सर. माने सर. माने सर नाहीत वाटतं बहुतेक. दैफळे साहेब तुम्हीच बोला. बरं. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माननीय प्राचार्य साहेबांच्या परवानगीने आजचं वेबिनार संपलं असं जाहीर. ओके. नमस्कार. धन्यवाद. बाळासाहेब सर नमस्कार. थँक्यू. ओके.